श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, परमपूज्य श्री गजानन महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं सुरुवातीला आपण सद्गुरूंचे काही श्लोक म्हणूया. सगळ्यांना येतात ते, तोपर्यंत बाकीची मंडळी येतील. आणि आज दुसरा अध्याय आहे, म्हणजे आरंभी आपण पहिल्या अध्यायाची सुद्धा ज्याला समरी म्हणतात थोडक्यात पाहूया आणि त्याला दुसरा अध्याय जोडून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे काय की गुरुचं स्तवन करताना ब्रह्मानंदम परमसुखदम हा श्लोक म्हणतात, पण तो अनेकांना माहीत असतोच असं नाही. पण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, आणि हा आपण गजाननाला उद्देशून म्हणतोय असं समजून त्यांची मूर्ती समोर आणून म्हणायला हरकत नाही. सगळ्यांनी बरोबर. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री काही जण गुरुवे नमः म्हणतात, तर व्याकरणाच्या दृष्टीने गुरवे नमः हेच बरोबर आहे. गुरवे नमः. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. काही जण गुरुर साक्षात म्हणतात, ते नाही, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, त्या गुरुला नमस्कार. गुरु परंपरा ही आपल्या देशाची एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे आणि अनेक संत आहेत, त्या संतांना सुद्धा आपण गुरुच म्हणतो. आज द्वादशी आहे, फाल्गुन शुद्ध द्वादशी, आणि त्रिदिवसीय पारायण म्हणून एक परंपरा दासगणू महाराजांनी या ग्रंथातच सांगितलेली आहे की ज्या वेळेला महाराजांचं आपण म्हणतो निर्याण झालं भाद्रपद शुद्ध पंचमी, त्या दिवशी एका दिवसाचं पारायण करायला हरकत नाही. नंतर माघ वद्य सप्तमी प्रकट दिन, त्या दिवशी एकदिवसीय पारायण करायला हरकत नाही. नंतर गुरुपुष्यामृत, त्या दिवशी एकदिवसीय पारायण. तुम्ही म्हणाल की एकदिवसीय शक्य आहे का? साधा हिशेब करायचा. 3 दिवसीय करतात तर साधारणतः 5.5 ते 6 तास लागतात. आपण 6 तास जर गृहीत धरलं तर रोज 2 तास. दशमी एकादशी आणि द्वादशी, मग महिन्यातून एक दशमी एकादशी द्वादशी किंवा 2 येतात, शुद्ध दशमी एकादशी द्वादशी आणि वद्य दशमी एकादशी द्वादशी. ह्याला पारायण करा तुम्ही. पारायणचा एक अर्थ आपण गेल्या वेळेला बघितला होता, पारायणचा दुसरा एक अर्थ आहे, तो आज बघूया. पारायणचा गेल्या वेळेला आपण काय पाहिलं होतं की नारायणाला परायण करणारं पारायण, हे वाक्य लक्षात ठेवा. नारायण म्हणजे कुठलाही परमेश्वर. नार म्हणजे काय? सर्व मानव जात, नर, आणि त्याचं प्लुरल नार आहे, लक्षात ठेवा. आपण रासक्रीडा किंवा रासलीला म्हणतो, रस त्याचं अनेकवचन रास आहे. आपण मराठीतली रास वगैरे कोकणीतली समजू नका. रास म्हणजे ढीग, हो तो नाही आहे, रस रास. तसं आत्ता नर नार. आता मराठीत नार म्हणलं की स्त्री, नारी, आणि नार हा लावणी किंवा तमाशा वाङ्मयातला महत्त्वाचा शब्द आहे. आणि तो शब्द वापरत होते ना दासगणू, कारण का की सुरुवातीला ते तमाशा, तिथे जाऊन लावण्या, ते शीघ्र कवी होते, लोक त्यांना सांगायचे ह्याच्यावर लावणी करा, मग ते लगेच करायचे दासगणू महाराज. पुढे त्यांच्या जीवनाला वळण मिळालं. पहिल्यांदा वामनराव इस्लामपूरकर हे त्यांचे गुरु होते. त्या गुरूंनीच आपल्या आयुष्याच्या शेवटी ह्यांना साईबाबांकडे पाठवले. म्हणजे असं म्हणतात की साईबाबांच्या पायावर घातलं. आणि नंतर साईबाबांनी दासगणू महाराज हे नाव जे त्यांना दिलं, गणेश सहस्रबुद्धे हे त्यांचं नाव. तर गणेशचं गणू झालं आणि तो दास गणूदास किंवा दासगणू. आणि त्यांच्याकडून महत्त्वाच्या अशा 2 संतांची एवढी सेवा घडली. एक म्हणजे गजानन महाराज शेगाव आणि दुसरे म्हणजे शिर्डीचे साईबाबा. शिर्डीचे साईबाबा हे तर त्यांचे एका अर्थाने गुरुच होते. आपण गेल्या वेळेला बघितलं होतं की साईबाबा म्हणाले तुझ्या पगाराची गुरुदक्षिणा मी घेणार आहे. पगाराची गुरुदक्षिणा म्हणजे दर महिन्याचा पगार नाही, तुझी नोकरीच मी काढून घेणार. आणि त्याप्रमाणे घडलं.
प्रसंग घडत गेले. तो प्रसंग आपण गेल्या वेळेला बघितला होता, आज तो बघायला नको. तर पारायण शब्दाचा दुसरा अर्थ पार हा शब्द, आर आणि पार, आपण आरपार शब्द वापरतो. तर पार म्हणजे पलीकडचा तीर. आपल्याला आणखीन एक तुम्हाला शब्द सांगतो, गंमत वाटेल तुम्हाला. अनुकूल आणि पुढचा जो आहे ना तर प्रतिकूल म्हणतात किंवा पराकूल. दुसरा कूल म्हणजे किनारा. आपण आता कूल वगैरे शब्द वापरतो, ह्या गरमीत सुद्धा कूल हा शब्द तरुणांचा एक कोड वर्ड झालेला आहे. तर कूल म्हणजे किनारा, अनुकूल म्हणजे हा किनारा, ऐल तीर आणि पैल तीर, आर पार. अयन म्हणजे प्रवास. दुसऱ्या किनाऱ्याला म्हणजे एका अर्थाने मुक्तीच्या किनाऱ्याला जिवंत असताना. दुसरा किनारा म्हणजे मृत्यू आहे का, तर एका अर्थाने आहे ना, देहाच्या दृष्टीने. पण माणूस म्हणजे फक्त देह नाही आहे, लक्षात ठेवा. माणूस म्हणजे देह, मन, बुद्धी, चित्त, आत्मा हे सगळं आपण म्हणतो. देह अगदी बाहेरचा आहे, त्याच्या आतच खरा माणूस सुरू होतो. कारण देह हा सगळ्यांचा दिसायला निरनिराळा दिसला तरी 2 डोळे, नाक, 2 कान वगैरे एवढंच आहे. परंतु मनाचं स्वरूप, ज्याला स्ट्रक्चर अँड फंक्शन म्हणतात, ते सारखंच आहे. तुमचं माझं मन सारखंच आहे. संतांनी सांगितले, रामदास स्वामी अगदी सोपं सांगतात, बरे बोलेल्या बरे वाटे. बरोबर आहे की नाही? आणि ते सगळ्यांनाच वाटतं की मग तो निग्रो असला काय किंवा एस्किमो असला काय, बरे बोलता बरे वाटे, वाईट बोलता वाईट वाटे. बरोबर. मग बोलावे कर्कश ते काय निमित्त, बोलावे तैसे उत्तरे येते, पेरावे तैसे उगवते. पेरलात ते, तुम्ही जर विषारी बीज पेरली तर विषवृक्षच येणार. अमृताची बीज जर पेरली तर त्याला अमृत वृक्ष येणार. हे विष आणि अमृत म्हणजे कुठलं पेय आहे असं समजू नका. मी चांगलं वागतो, चांगलं बोलतो, चांगले विचार करतो, ते अमृत आहे. आणि ह्याच्या उलट वाईट विचार करतो, दुष्ट विचार करतो, दुष्टपणे वागतो, हे विष आहे. मी आज लोकांशी जसा वागतो तसं लोक उद्या माझ्याशी वागतील. अगदी सोपं संतांनी सांगितलेलं आहे. तुम्ही जर अरे म्हणलात तर त्याला का रे हे उत्तर येणार आहे, पण अहो म्हणलात तर का हो येणार आहे. सारे तुमच्यापाशी आहे. सगळ्याचा उगम हा आपल्यापाशी आहे. आणि म्हणून पार अयन, त्या दुसऱ्या तीराला मला जायचं आहे. परमतीर ज्याला म्हणूया, परमेश्वर, परमात्मा आपण शब्द वापरतो, परब्रह्म. आणखीन एक गमतीदार तुम्हाला अर्थ सांगतो, माहीत असेल, भागवत हा शब्द आपण नेहमी वापरतो. भागवत हा म्हणला तर धर्म आहे, भागवत म्हणला तर संप्रदाय आहे, आणि भागवत म्हणला तर ग्रंथ आहे. त्या भागवत शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्याच्यातला एक गमतीदार अर्थ प्रत्येक शब्दाने अक्षरावर चिंतन करणारा अर्थ आहे, तो आपण बघूया. पारायणाचं तसंच आहे की पार म्हणजे काय, पलीकडचा तीर. पलीकडचा तीर म्हणजे काय, जहाजात बसून इकडून सागराच्या त्या तीरात, भवसागर हा शब्द येतो संत वाङ्मयात. भव म्हणजे संसार. संसारात कुठलीही गोष्ट सतत तशीच राहत नाही, नित्य राहत नाही, ती अनित्य असते, बदलत असते. हे जे बदलणं आहे ना, लक्षात ठेवा, त्याला भव हा शब्द आहे. आणि भव 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 हे झालं आता ते झालं आता ते झालं आता पुढे ते, हे सतत चालूच असतं संसारात. आणि म्हणून भव 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 या लाटा आहेत, आणि त्या लाटांचा जो सागर तो भवसागर म्हणजे आपला संसार, आपला प्रपंच, आपला व्यवहार, आपला व्यापार, आपलं जीवन देहाच्या दृष्टीने, हा भवसागर आहे. आता भवसागर आपल्याला पार करून जायचं आहे. तर अनेक संतांनी सांगितलेलं आहे की पायही न भिजता तुम्हाला जर दुसऱ्या तीरावर जायचं आहे, सागराच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जायचं आहे, तर नाव, नौका किंवा बोट हे साधन आहे. आरामात बसा आणि काय होणार आहे, तुमचे पायसुद्धा भिजणार नाहीत. असे जे नाम नौका आपण म्हणतो ना, श्रीराम नाम नौका भवसागरी तराया. तर आपण हा जो गजानन विजय ग्रंथ वाचतोय तो भवसागरी तराया. आणि भवसागर म्हटल्यानंतर सध्या भवसागर हा इतका भीषण खवळलेला आहे की नुकता आपल्याला म्हणतोय की आता जरा कोविड आटोक्यात आला बरं का, तर तिकडे युद्धाचे ढग जमायला लागलेले आहे. म्हणजे जर स्थिरस्थावर जीवन होतं आहे तर पुन्हा ते अपसेट, म्हणजे सेटअप बसायला लागलं की अपसेट करणारे फोर्सेस किंवा तयारच आहेत शक्ती. आणि मग अशा वेळेला मला शांत राहायचं आहे ना, माझं तारू, माझी नौका या खवळलेल्या सागरात मोठ्या वादळात स्थिर राखायचे असेल तर गजानन विजय, ज्ञानेश्वरी असेल किंवा तुकारामाचे असतील ग्रंथ. पण
आपण सध्या गजानन विजयचा अभ्यास करतोय. गजानन महाराजांच्या पायाशी बसलेलं आहे. त्यांच्या साक्षीनं, त्यांच्या प्रेरणेनं, हे शब्द लक्षात ठेवा. साक्षीनं अक्ष म्हणजे डोळा, स अक्ष म्हणजे डोळ्यासमोर. आपण महाराजांच्या डोळ्यासमोर आहोत. तुम्ही म्हणाल आम्ही समोर आहोत, तुम्ही समोर कुठे? महाराजांचे डोळे म्हणजे काय आपले डोळे आहेत? डोळे म्हटल्यानंतर दृष्टी असते ती, आणि महाराजांची दृष्टी जगातल्या सगळ्या घटनांवर आहे, हे लक्षात ठेवा. आज आपण जे बघणार आहोत अध्यायात प्रसंग, ते सुरुवातीला आपण ओव्हरव्ह्यू ज्याला म्हणतात, विहंगमावलोकन दुसऱ्या अध्यायाचं करणारच आहोत. पण त्या दुसऱ्या तीराला नेण्यासाठी गजानन विजय ग्रंथ हा भवाब्दी सागर, तारू हे वापरतात ना शेवटी. तारू म्हणजे नौका, नौका होवसाय अनेक शेवट जो असतो ना संकल्प वाक्य म्हणतात त्याला, कधी तारू म्हणले, कधी नौका म्हणले. आपण तेच बघतोय. पारायण म्हणजे पार अयन, अयन म्हणजे प्रवास. आता तिकडे मला न्यायचं आहे, दुसऱ्या तीरावर मला जायचं आहे. म्हणजे व्हायचं आहे काय? अमर नाही व्हायचं, अमृत व्हायचं आहे. अमृत ही अवस्था आहे, आणि अमरत्व कुणालाही देहाच्या पातळीवर लाभलेलं नाही आहे. हजारो वर्षांची तपश्चर्या करून असुरांनी ज्यावेळेला अमरत्वाचं वरदान मागितलं, त्यावेळेला ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर आणि देवी या सगळ्यांनी सांगितलेलं आहे, अमरत्वाचं वरदान मी देऊ शकत नाही, कारण ते निसर्गाच्या विरुद्ध आहे. हे लक्षात ठेवा. आपण चमत्कार चमत्कार म्हणतो आणि निसर्गाच्या विरुद्ध काही घडत नाही. संतही ते घडवत नाहीत. आपल्या बुद्धीला ते कळत नाही, म्हणून आपण त्याला निसर्गाच्या अतिनैसर्गिक, सुपर नॅचरल, सुपर ह्युमन हे शब्द आपण वापरतो. तर लक्षात घ्या, भागवत या शब्दातला भा म्हणजे हे पार आहे, तो परतीर आहे, दुसरा किनार आहे. भा म्हणजे प्रकाश. हा प्रकाश कशाचा आहे? मी भक्त असेल ना तर तो भक्तीचा प्रकाश आहे. मी ज्ञानी असेल तर तो ज्ञानाचा प्रकाश आहे. मी कर्मयोगी असेल तर तो कर्माचा प्रकाश आहे, लक्षात ठेवा. आणि मी ध्यानयोगी असेल तर तो ध्यानाचा प्रकाश आहे. तो मुक्तीचा प्रकाश आहे का? तर हो. तो समाधीचा, शांतीचा, समाधानाचा प्रकाश आहे का? हो. आणि हा प्रकाश जर मला मिळवायचा आहे तो भा म्हणजे तो प्रकाश आहे. आपण भास्कर शब्द वापरतो म्हणजे सूर्य. प्रभाकर, प्रभा, आभा, विभा याच्यातला भा म्हणजे प्रकाश आहे. तर त्या प्रकाशाकडे मला जायचं आहे. अंधार आहे ना. आणि प्रार्थना काय आहे? आपण गुरुपौर्णिमेला नेहमीच म्हणतो तमसोमा ज्योतिर्गमय. तम म्हणजे अंधार, अंधाराकडून मला त्या ज्योती म्हणजे प्रकाशाकडे नाही. तर भा म्हणजे प्रकाश. आपण अगदी सोपं बघितलं होतं. बाकीचे काही आणखीन मंडळी येईतोपर्यंत आपण हे प्रास्ताविक जरा बघतोय. पण समजून घ्या, गजानन विजयाच्या पारायणाचा आज अनेकांचा शेवटचा दिवस आहे. पारायणाचा शेवट झाला म्हणजे या पारायणाचा शेवट झाला. दशमी, एकादशी, द्वादशी. आज फाल्गुन शुद्ध द्वादशी आहे. म्हणजे काय आहे आपण बघणार आहोत. तर भा म्हणजे तो प्रकाश आहे. आपण मराठीत भाकर, भाजी, भात याच्यात भा म्हणजे जे कच्चं असतं ते पक्व करून देणारं. आपण कच्चे तांदूळ नाही खात, आपण भात करून खातो. आपण कच्ची भाजी नाही खात, आपण त्याच्यात मसाले वगैरे घालून भाजी करून खातो, लक्षात ठेवा. आणि आपण नुसते जोंधळे वगैरे खात नाही, तर आपण भाकरी करून खातो. याला जी उष्णता लागते, भाजायचं आहे ना, पक्व करायचं आहे, भाजायचं आहे. त्या भाजण्यासाठी भाजण्यातला सुद्धा भा हा प्रकाशच आहे. आणि भास्कर म्हणजे सूर्य असेल तर त्याच्यात प्रकाश शक्ती आहे, त्याच्यात उष्णता शक्ती आहे, त्याच्यात रेडिएशन शक्ती आहे, आणि त्याच्यात प्राणशक्ती आहे. या सगळ्याला म्हणायचं भास्कर किंवा सोलर एनर्जी. सोलर एनर्जी म्हणजे फक्त वरती बॉयलर ठेवायचे असा अर्थ नाही आहे हो. सोलर एनर्जीचे 4 पैलू लक्षात ठेवा. आणि हा सूर्य बुद्धीत माझ्या प्रकाशला पाहिजे. ही गायत्री मंत्राची प्रार्थना आहे की प्रचोदयात धियो यो न प्रचोदयात. आमचे बुद्धी धी त्याच्यात प्रचोदय म्हणजे विशेष उदय कर. हे सावित्री माते, हे गायत्री माते. गायत्री हा छंद आहे, सावित्री हा मंत्र आहे. आणि सावित्री इतकी तेजस्वी शक्ती दुसरी कुठलीही नाही. ती सावित्री या स्त्रीच्या रूपानं व्यक्त झाली म्हणून सत्यवान सावित्री आपण म्हणतो. पण इकडे लक्ष्मी ठेवली, इकडे सरस्वती ठेवली. दोन्ही प्रपंचाला आवश्यक आहे. तर त्यांच्या पलीकडे काय? सरस्वतीच्या पलीकडे लक्ष्मी शक्यच नाही. लक्ष्मीच्या पलीकडे एक वेळ सरस्वती असेल, कारण ज्ञानाशिवाय नाही. परंतु दोघींच्या पलीकडे सावित्री आहे. आपण पंचकन्या स्मरण नित्यम म्हणतो की त्या 5 अहिल्या, तारा, मंदोदरी म्हणतो ना आपण. सावित्री त्याच्यात घेतलेलीच नाही. कारण सावित्री सगळ्याच आहे. द्रौपदी असू दे, सीता असू दे, अहल्या असू दे, तारा असू दे, मंदोदरी असू दे, या सगळ्यांच्याच सावित्री आहे. आणि शिवाय त्यांच्या पलीकडे सावित्री आहे.
हे का सांगतोय? भा म्हणजे ती सावित्री शक्ती आहे आणि ती मला गजानन विजय ग्रंथातून मिळवायची आहे. नुसतं वाचन करावं. अनेकांचे पाठ झालेत अध्याय. इथे तर मला वाटतं एका बाईंनी पाठांतर हे प्रयोगही केला असेल, कारण अनेक ठिकाणी त्या बाई करतात. कौतुकाची गोष्ट आहे. गीता अशी पाठ म्हणणारे लोक आहेत, उलटी पाठ म्हणणारे लोक आहेत, आणि त्यांना गीता पारंगत, गीता प्रवीण, गीता कोविद असे येतात. कोविद ड म्हणला की तुम्हाला रोग आठवतो. कोविद म्हणजे ज्ञानी. पूर्वी परीक्षा होती हिंदीची वगैरे. कोविद. तर मला सांगायचं आहे काय, हे ठीक आहे ना, पाठ असणं चांगलंच आहे, चिंतन असणं. एक तरी ओवी अनुभवावी याचा अर्थ सगळी ज्ञानेश्वरी पाठ करावी असा नाही आहे, करून नाही आहे असाही नाही आहे ना, पण एक तरी ओवी अनुभवावी, तो अनुभव. मग गजानन विजय ग्रंथातला एखादा शब्द आपण अनेकदा वाचतो. आता आज सुद्धा वाटतं ना, त्याच्यातले कितीतरी शब्द नव्यानं माझ्याशी बोलले, आणि हे त्या गुरुचं काम आहे. आणि गुरु शिकलेला आहे का? अरे पहिल्या अध्यायात आपण प्रकट म्हणतो. काय प्रकट झालं? ते शीत खात होते नाही हो, ते बंकटलाल आणि त्या दामोदर पंत कुलकर्णीला भेटले नाही. प्रकट झालंय ज्ञान, आणि ते वेदांताचं ज्ञान आहे, ते अध्यात्माचं ज्ञान आहे, ते अंतिम ज्ञान आहे. आपण त्याला फक्त म्हणतो की भात खात होते, नाही रे, अन्नम ब्रह्मेति इति श्रुती आपण म्हणतो. पुढे सुद्धा आहे. पहिल्या अध्यायात गजानन महाराज ते ज्ञानी त्यांना दिसल्यानंतर त्यांना शरण जावं म्हणत असताना ते पळून गेलेले आहेत. इथे पहिला अध्याय संपलेला आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग ह्याला ध्यास लागलेला आहे. आणि ध्यास कसा? सुंदर वर्णन दासगणूंनी केलेलं आहे, ते आपण नंतर बघणार आहोत. तर त्या प्रकाशाकडे आम्हाला गजानन विजयातला ग आहे ना, हा भाग त्याच्यातला ग आहे. मला त्या प्रकाशाकडे ग म्हणजे गमन करायचं आहे, जायचं आहे. हे मी माझ्या पदरचं सांगत नाही, संस्कृत अर्थ आहे. भा म्हणजे मुक्त करणारा प्रकाश, ग म्हणजे त्या प्रकाशाकडे मला जायचं आहे. पारअयन, पारायण, हे नवीन दृष्टी मिळाली तर पुढच्या पक्षात तुम्ही जर पारायण करणार असाल, वद्य दशमी, एकादशी, द्वादशी, तर हे तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. ध्येय काय आहे? प्रपंचातल्या गोष्टी साध्य करायच्यात का? प्रपंचातल्या गोष्टी कधीही स्टेडी राहणार नाही आहेत. आज एखादी गोष्ट माझ्या मनासारखी झाली तर उद्या किंवा परवा पश्चात्ताप होतो, काही माझ्या मनासारखी झाली. हे लक्षात ठेवा ना. अरे मला प्रमोशन होतं, प्रमोशन मिळालं, आणि नंतर दुसऱ्या दिवशी ट्रान्सफर अशा ठिकाणी झालेली आहे. अरे बापरे, कशाला माझ्या मनासारखं केलं? म्हणून त्यानं जर सांगितलं तुमच्या मनासारखं करा, तर ते प्रमोशन देणार नाहीत. एक वेळ ट्रान्सफर योग्य ठिकाणी येईल तोपर्यंत ते मला प्रमोशन देणार नाही. पण मी तर पारायण करून त्यांना मागितलेलं आहे. नारायण मागायचं आपल्याला सगळीकडे असलेला. तर दुसरी गोष्ट बघा, ग म्हणजे गमन. आता त्या भवसागराला तरून जायचं आहे, म्हणजे तरणी म्हणजे नौका. भागवतातला त हा तरणी, तरणी म्हणजे नौका. ती नौका काय साधी असणार आहे का? सांगा बरं. ती वरेण्य म्हणजे श्रेष्ठ. तत्सवितुर वरेण्यम, वरेण्य म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ नौका पाहिजे. भागवत ही ती श्रेष्ठ नौका आहे. गजानन विजय ही ती श्रेष्ठ नौका आहे. गजानन महाराजांचं चरित्र समजायचं असेल तर मी तिथे जाऊ का? जरूर जा. त्यांच्यासमोर बसून ध्यान करू का? करा. गण गण गणात बोते मंत्र म्हणू का? अवश्य म्हणा. पण गजानन चरित्राचा अभ्यास करा, गजानन चरित्रावर चिंतन करा. आणि हेच त्यांनी सांगितले की हे काय आहे ते चित्ताते. तुम्ही चिंतन करून बघा. हे गजानन महाराजांचे शब्द आहेत. विचार करा तुम्ही, आणि चित्तात विचार करा म्हणजे आत विचार करा की मी तुम्हाला जे सांगतोय सगळीकडे तोच आहे. हे तुम्ही काय वासित नीर आणि दुर्गंधी नीर काय म्हणता? शुद्ध पाणी आणि अशुद्ध पाणी, अरे सगळीकडे तोच म्हटलं. विचार करा चित्ताते. हे वाक्य आपण नेहमी वाचतो की हो, ही तर ओवीचा एक भाग आहे की. पण विचार करा, आणि चित्तात म्हणजे डीप थिंकिंग, आतला स्तर आहे. विचार बुद्धी आहे, बुद्धीच्या आत चित्त आहे. चित्तात विचार करा म्हणजे चिंतन करा. हे सांगून प्रकट झालेला आहे हा माणूस. यांचा प्रकट म्हणजे फक्त प्रकट होणं नाही, प्रकट होणं फक्त उत्सव नाही आहे. तर प्रकट होणं म्हणजे इंटरनलायझेशन, आत्मसातीकरण. गजानन महाराज आतमध्ये गेले पाहिजेत माझ्या, आणि आतमध्ये जाणार असतील तर बाहेरच्या उत्सवातून, बाहेरच्या फुलातून, बाहेरच्या इल्युमिनेशन म्हणजे दीपमाळा निरनिराळा लावतो त्यातून मला प्रेरणा मिळेल. आय विल बी इन्स्पायर्ड. आत जायचं असेल तर मला चिंतन चरित्राचं, हेच चरित्र चिंतन उपयोगी पडणार आहे. म्हणून भा म्हणजे तो प्रकाश, ग म्हणजे त्या प्रकाशाकडे गमन करायचं, जायचं. वरेण्य म्हणजे श्रेष्ठ, आणि तरणी म्हणजे नौका.
मग गजाननांचं चरित्र हे गजानन महाराज, सद्गुरू गजानन महाराज नावाचा जो एक महाप्रकाश आहे, कधीही न संपणारा प्रकाश आहे, त्या प्रकाशाकडे मला जायचं असेल तर हे चरित्र मला तरणी म्हणून उपयोगी पडेल. हे लक्षात ठेवा. आपण पहिला मुद्दा बघितला होता. आज द्वादशी आहे. आज अनेकांच्या चरित्राच्या म्हणजे पारायणाचा, हल्ली तर काय सगळे इंटरनॅशनल पारायणं वगैरे चालू असतात. हे वाईट आहे का? वाईट नाही आहे, पण ते फार चांगलंही नाही आहे. हे कुणीतरी सांगायला पाहिजे ना. बाबा मी ते वाचत होते, मीही वाचलो, ते बसले होते, मीही वाचत बसलो. अरे हे फिजिकल आहे. आज झालं पाहिजे, मौन वाचन झालं पाहिजे, एखादी ओवी थांबलो पाहिजे मी तिथे. हे खास गजानन महाराज माझ्यासाठी सांगतायत दासगणूंच्या माध्यमातून. त्यांना कसं कळलं हा प्रॉब्लेम आज माझ्या जीवनात आहे? त्यांना कसं कळलं? अरे आपल्यात आज जी मला अडचण आहे त्याच्यासाठी खास ओवी रोजच्या वाचनात असतेच असते. मग ते महाराज गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचं वाचन असू दे, एका अध्यायाचं रोज एक अध्याय असं 21 दिवसात पारायण करणारी मंडळी आहे. म्हणजे 15-1 मिनिटात अध्याय होतो. काही अध्याय वाचायला 20 मिनिटं लागतात आणि तेवढी आपल्याला मिळतात. पण लक्षात ठेवा, महिन्यात पारायण केव्हा होऊन जातं आपल्याला कळतही नाही. व्हायला पाहिजे. 1 अध्याय वाचा. काही जण 7 अध्याय वाचतात, एका दिवशी 21 अध्याय वाचतात. पण वाचन महत्त्वाचं नाही आहे, पलीकडे जाणं महत्त्वाचं आहे, आत जाणं महत्त्वाचं आहे. बियॉन्ड, आपण नुसतं बिहाइंड म्हणतो लाईन, बियॉन्ड आणि आत, विदिन जितकं आत जाता येईल तितकं आत गेलं पाहिजे. आणि आत गेलं पाहिजे. मला कोण नेणार आहे? सद्गुरू नेणार आहेत आणि मी मला नेणार आहे, त्यांच्या प्रेरणेनं, त्यांनी दिलेल्या शक्तीनं. हे लक्षात ठेवा. मग पहिला अध्याय सुरू झाला. पहिल्या अध्यायात कुठले मुद्दे होते? पहिल्यांदा त्यांनी देवांचं वर्णन केलेलं आहे, देवांना नमस्कार केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी ऋषींना नमस्कार केलेला आहे. दासगणू महाराजांची रचना बघा. त्याच्यानंतर त्यांनी संत सत्पुरुषांना नमस्कार केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी त्या सद्गुरूंना नमस्कार केलेला आहे. आणि माझा महत्त्वाचा प्रेरक कोण आहे तर महिपती ताराबादकर. याचं नाव कांबळे, लक्षात ठेवा. पण किती संतांचे चरित्र लिहिलेले, सामान्य माणसातून संतत्व व्यक्त झालेलं आहे आणि ती शक्ती त्याला ज्ञानेश्वर म्हणायचं. या काळात सुद्धा जाती जमातीत संत होते. ज्यावेळेला गजानन महाराज होते, दासगणू महाराजच एका अर्थाने, साईबाबा होते आणि स्वामी समर्थ होते, त्यावेळेला किती होते लक्षात ठेवा. गोंदवलेकर महाराज होते, अगदी शेवटी स्वामी परमहंस ह्याचे मुक्तानंद पावसचे सुद्धा होते, स्वरूपानंद, ही सगळी होती, ती परंपरा होती. आणि सगळे निरनिराळ्या जाती जमातीतले असले, सारख्याच योग्यतेचे होते. म्हणजे कालखंड असा येतो एकदा की समाजाला गरज असते कशाची? मार्गदर्शनाची. आता तो काळ परत आलेला आहे आणि मला संत मिळणार नाही, पण मला साधक मिळेल. आणि म्हणून सत्संगाचा अर्थ संतांनी सांगितलेला आहे, संत संग अवघड आहे. कारण संत माझ्या शेजारी असला ना तरी मला कळत नाही, कारण मी स्वतःला संत महात्मा मानत असतो. पण मला सतचा अभ्यास करणारे, चित्त म्हणजे चैतन्याचा अभ्यास करणारे आणि आनंदाचा अभ्यास किंवा अनुभव घेणारे सच्चिदानंदाचे साधक ते एकत्र येतात. तो सत्संग असतो. आपला हा सत्संग आहे. आपण आपल्या घरी 4-5 जण आलो, उपासना केली, घरातल्या 4 माणसांनी एकत्र बसून साधं नाम घेतलं तरी सुद्धा तो सत्संग आहे. म्हणून साधकांचा संघ हा अलीकडच्या काळात सत्संग म्हणूनच ओळखला जातो. तर पुढे बघा तुम्ही. त्याच्यानंतर म्हणून त्यांनी 3 महत्त्वाचे ग्रंथ सांगितलेले आहेत. कुणाचे? या महिपतीचे. एक आहे भक्तविजय, संत लीलामृत आणि भक्त लीलामृत. पण तसेच दासगणू महाराजांचे 3 महत्त्वाचे ग्रंथ आहेत, ज्याच्यात त्यांनी अलीकडच्या, महिपतींनी पलीकडच्या म्हणजे ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव या सगळ्या संतांचं चरित्र वर्णन केलेलं आहे. पण अलीकडच्या काळातले म्हणजे गोंदवलेकर महाराज काय, दासगणू महाराज काय, माणिक प्रभू महाराज काय, हे सगळे आहेत. त्यांचं वर्णन दासगणू महाराजांनी वर्णन केलेलं आहे. त्यांचे 3 ग्रंथ आहेत दासगणूंचे, भक्ती सारामृत, भक्ती लीलामृत आणि संत कथामृत. अनेक जण विचारतात त्या ग्रंथांची नावं काय आहेत, आम्हाला हे ग्रंथ ऑनलाईन मिळतील का? कारण हे पुस्तक वाचल्यानंतर दासगणू महाराजांचं किती सोपं आहे, वाचता वाचता समजतं, वाचता वाचता. आणि ते एखादं गद्य वाक्य असावं ना. आपण आज काही ओव्या वाचणार आहोत, तर लक्षात घ्या ते सोपं आहे. मग आणखीन कुठलं? तर शंकराचार्यांचं चरित्र आहे. लोक म्हणतात शंकराचार्यांचं चरित्र दासगणूंनी लिहिलं आहे. सुंदर आहे, नवीन आवृत्ती आलेली आहे, सुंदर वाचा. आद्य शंकराचार्यांचं चरित्र, ज्ञानेश्वरांचं सुद्धा चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. आणि हे 3 ग्रंथ भक्ती सारामृत, भक्ती लीलामृत आणि संत कथामृत
हे 3 ग्रंथ दासगणू महाराजांचे प्रसिद्ध आहेत. 10-15 पानं किंवा 15-20 पानं अशी त्यांनी चरित्र निरनिराळ्या संत पुरुषांची अलीकडच्या काळातला लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर पहिल्या अध्यायातला महत्त्वाचा विषय होता प्रकट दिन किंवा प्राकट्य. प्रकट झाले गजानन महाराज. आता गजानन महाराजांचा आधीचा इतिहास लोकांनी शोधून काढलेला आहे, त्याच्यावर पुस्तकं लिहिलेली आहेत, लक्षात ठेवा. पण भक्त मंडळी जे आहेत ना, त्यांनी त्याला महत्त्व वगैरे दिलेलं नाही आहे. आता अक्कलकोट महाराज कुठून आले, निरनिराळ्या थिअरीज आहेत. साईबाबा कुठून आले, निरनिराळ्या आधीचा इतिहास सांगतात. तो इतिहास संशोधकांना ठीक आहे. आपण 2 शब्द आज नीट अर्थपूर्ण लक्षात घेऊया. एक आहे संशोधन, ज्याला आपण रिसर्च इन्व्हेस्टिगेशन हा शब्द वापरतो, आणि दुसरा शब्द बनवलेला शब्द आहे. रामायण महाभारताची नवीन आवृत्ती प्रकाशित झाली, त्यात त्या केळकर म्हणून फार सुंदर भालवा केळकर की संशोध आपण घेऊया, संशोधन नको, शोध घेऊया. मला याच्यात शांतीचा शोध घ्यायचा आहे, या पोथीत मला आनंदाचा शोध घ्यायचा आहे, या पोथीत मला तृप्तीचा समाधानाचा शोध घ्यायचा आहे. आणि तो शोध म्हणजे सम्यक म्हणजे कल्याणकारी शोध. संशोध, आपण सगळे संशोधाचे वारकरी आहोत, संशोधनाचे नाही. संशोधन वाईट नाही आहे, पण किती मुठभर लोकांना संशोधन जमतं, ज्यांना PhD मिळते, डॉक्टरेट वगैरे आपण म्हणतो. पण आपला संशोध आहे आणि तोच आपण घेतोय. म्हणून एक लक्षात घ्या की एक शेवटी एक आली होती ओवी. त्या ओवीवर बंकटलाला साहू, म्हणजे हा बंकटलाल सुद्धा असू शकेल, साहू म्हणजे सावकार, बंकटलाला सावकारच होता. त्यांनी अवलिया गजानन महाराजांचं संक्षिप्त चरित्र असा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यात अर्जुन जसा सुभद्रेसाठी वेडा झाला होता, पहिल्या अध्यायात आलं होतं ना शेवटी, तसा हा मुक्ती सुभद्रेसाठी वेडा झाला आहे. मुक्तीसुद्धा सुभद्राच आहे ना, आणि सुभद्राचा भद्र म्हणजे चांगलं आणि सुभद्र म्हणजे अधिक चांगलं. कधी कधी चिडवत म्हणायचं ना, कृष्णाच्या 8 ज्या पत्नी आहेत त्याच्यातल्या एका पत्नीचं नाव भद्र आहे. भद्र म्हणजे चांगली, भद्र म्हणजे कल्याणकारी. आपल्याला अभद्र शब्द माहीत असतो दुर्दैवानं, आपल्याला श्लील शब्द माहीत नाही. अश्लील मग श्लील आपल्याला माहीत आहे. आपल्याला भक्त माहीत नसतो, विभक्त कळलं की त्याच्या उलट भक्त, जोडलेला तो भक्त. जे चांगलं मंगलकार्य आहे त्याला श्लील म्हणतात, त्याला भद्र म्हणतात. तर मला भद्रा मिळाली, पण तुला मात्र सुभद्रा मिळाली. कोण म्हणतो? कृष्ण अर्जुनाला. तू मला देव म्हणतोस आणि मग स्वतःला भक्त म्हणतोस. देव भक्ताला नेहमीच चांगलं देतो. मला भद्रा निवडली तर तुला सुभद्रा दिली, हे लक्षात घ्या. तर इथे काय सांगितलेलं आहे, या सुभद्रेसाठी अर्जुन वेडा झाला होता. अर्जुन काय करत होता, अर्जुनाला जेवायला सुभद्रा घेऊन यायची, आणि ती योजना कोणाची होती? कृष्णाची. पण त्यांनी कुणाच्या माध्यमातून पार पडली होती? बलरामाच्या. हे अगदी कृष्णाचं लक्षात ठेवा. पहिल्या अवतारात म्हणजे रामाच्या अवतारात जो शेष नाग आहे तो लक्ष्मण झाला होता, आणि त्याच्यावर बसलेले विष्णू शेषशाही भगवान नारायण तो राम झाला होता. लक्ष्मणाची सतत तक्रार होती, या अवतारात मी लहान भाऊ झाल्यामुळे सतत मला तुझ्या मागून यावं लागलं. रामाने बोलवलं नव्हतं वनवासात ये म्हणून, उलट येऊ नको म्हणून सांगितलं होतं, पण मी येतो तुझ्या मागून. मला तुझं सगळं ऐकावं लागलं. सगळ्यात वाईट काय ऐकावं लागलं माहिती आहे ना? सीतेला अरण्यात सोडून ये. लक्ष्मणाला काय वाटलं असेल, पण मी लहान भाऊ होतो, मला ऐकावंच लागलं. पुढच्या अवतारात मी मोठा भाऊ. त्यावेळेला तो विष्णू भगवानच ना, राम म्हणजे हो नक्की. आणि रामाचं वचन म्हणजे रामाचं वचन. आणि दुसऱ्या अवतारात तो झाला बलराम आणि हा झाला कृष्ण. म्हणजे बलराम हा कुणाचा अवतार आहे? शेषाचा अवतार आहे. आणि शेष काय आहे? आधार आहे ना कुणाचा? कृष्णाचा किंवा विष्णूचा. 4 शब्द वापरतो, लक्षात ठेवा. ते सतत गजानन महाराजांचे जर असतील ना तर मी गजानन महाराजांचा खरा भक्त आहे. पहिला आहे ना तर सतत संबंध आहे का माझा गजानन महाराजांशी? प्रत्येक कार्य करताना मला पहिल्यांदा गजानन महाराज आठवतात का? एक आहे संबंध, दुसरा आहे संदर्भ, तिसरा आहे संपर्क, आणि सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला असेल तर सत्संग, संस्पर्श. सतत आता शेषनाग झोपलेला विष्णू सतत स्पर्श आहे का? अरे आहे ना, पूर्ण अंगाचा स्पर्श आहे. संबंध आहे का? अरे बंध बांधलेलोच आहे. शेषनाग म्हणतो मी विष्णूला बांधलेलाच आहे, विष्णू माझ्यावरच पहुडलेला आहे. संपर्क आहे का? अरे नक्कीच. जे लोक येतात, नारद आले, काय नारद येऊन गेले का? शेषनाग हो कालच आले होते संध्याकाळी, हे घेऊन आले होते प्रश्न. त्याला माहीत आहे ना
सत्संग म्हणजे विष्णूकडे जे जे येतात त्या सगळ्यांचा सत्संग लाभतो. म्हणजे विष्णूचा स्पर्श आहे, विष्णूचा संग आहे, येणाऱ्यांचा सत्संग, सतत संदर्भ संपर्क विष्णू भक्तांचाच आहे. अशा शेषाला विचारलं जातं की विष्णूचं स्वरूप सांग, त्यावेळेला तो गप्प बसतो. निरनिराळे संत त्याला प्रश्न विचारतात. शेष मौनावला, आपण जी महाराजांची आरती म्हणतो गोंदवलेकर महाराजांची, त्याच्यात शतमुख स्तविता मंदली वाणी. शतमुख म्हणजे 100 फणा असलेला तो शेषनाग. त्यांनी स्तवन किंवा स्तुती करायला सुरुवात केली गुरुची, आणि तो गप्प बसला. मी काय स्तुती करणार आहे, हे स्तुतीच्या पलीकडे आहेत, शब्दांच्या पलीकडे आहेत. त्यांचा प्रभाव एवढा आहे की तो मी वर्णनाच्या पलीकडे आहे, मी गप्पच बसणार. तर इथे काय झालं, बलराम हा मोठा भाऊ झाला. आता बलरामाला संत पुरुषांची आवड आहे, म्हणून अर्जुनाला कृष्ण म्हणतो की माझी बहीण दुर्योधनाला द्यायची ठरवलेली आहे. कुणी? माझ्या भावाने. आणि बलरामाचे 2 शिष्य, एक आहे भीम आणि दुसरा आहे दुर्योधन. दोघंही गदा युद्ध, मल्ल युद्ध. आणि बलराम त्याचाच होता ना, शिक्षक होता तो, गुरु. त्याला दुर्योधन जास्त आवडायचा. भीमापेक्षा दुर्योधन तसं बघितलं तर बुद्धिमान आहे, दिसायलाही चांगला, आणि तो वागायलाही चांगला होता गुरुजनांपुढे. शकुनीच्या संगतीनं द्वेष त्या भीमाचा करत राहिला, त्यामुळे हा सगळं महाभारत घडलं. पण दुसरी गोष्ट बघा, त्याला जर दुर्योधनाला जर दिलं तर पुढे घटना ज्या काय आहेत मला दिसतात, तर आम्हाला कौरवांच्या बाजूने उभं राहावं लागेल, हे लक्षात ठेवा. म्हणून तू सुभद्रेला मिळव. तो म्हणतो मी कसं मिळू, मी जसं पळवली, कोणाला? रुक्मिणीला पळवली ना, मी पळव, तू मिळव. हां, मी करतो तुला मदत. काय करतो मदत? बरोबर मग ते मंदिर, मग ते तुम्हाला सगळं सांगत बसत नाही, मला ही ओवीचा एक चरण तुम्हाला सांगायचं आहे. आणि बंकटलाला साहू त्यांनी लिहिलेली आहे की अर्जुनाची वेडी अवस्था कशी झाली होती. तसे गजानन महाराज हे वेडसर तुम्हाला वाटतात, वेड्यासारख्या त्यांच्या हालचाली किंवा वर्तन कृती आहेत. आता याची कसोटी घेणे नको, हे जे म्हणतात ना, शेवटी आता आणखी काय परीक्षा घेणार आहात? अरे हे त्रिलोक्य ज्ञान असलेले, त्रैलोक्यावर आपण म्हणतो वर्चस्व असलेले, हे वेड्यासारखे वागतात, कारण त्यांना लोकांचा संग नको आहे, लोकांच्यात राहणं नको आहे. त्यांना मुक्ती ही सुभद्रा हवी आहे, आणि त्यासाठी. आणि मग अर्जुन आला आणि सुभद्रेला बघितल्यानंतर सुभद्रेने जे जेवण आणलं होतं, अर्जुन वेडा म्हणजे किती वेडा झाला हे मुद्दा. घाली घृतात सैंधव, सैंधव म्हणजे मीठ, तुपात मीठ घालायला लागला, कारण तिच्याकडे बघत जेवतोय ना, तिच्याकडे बघत. घाली घृतात सैंधव दुग्धी जंभीर, दुधात लिंबू पिळलं, ती खीर असेल ना, त्या खीरीत लिंबू पिळलं. दुग्धात दुग्धी जंभीर पायसी क्वथिका, आणि पायस आणलेलं होतं खीर, त्याच्यात कढी घातली किंवा आपण रस म्हणतो ते. आणि काय खाणार होता? तसं त्यांनी सगळं अन्न एकत्र केलं, तुम्हाला माहीत आहे ना, आणि एकत्र करून खाल्लेलं आहे. हा वेडा नाही आहे काही, मुक्ती सुभद्रेसाठी हा वेडा झालेला अर्जुनच आहे, हे सांगितलं. आणि त्यानंतर ज्या वेळेला दुसरा अध्याय सुरू होतो, त्या दुसऱ्या अध्यायात त्यांनी नेहमी प्रत्येक अध्यायात कुठल्या ना कुठल्या तरी संतांचं किंवा कुठल्या ना कुठल्या देवाचं, देवाच्या अवताराचं स्मरण त्यांनी केलेलं आहे. आणि हे स्तुतीचे 2-3 श्लोक असतील, पण फार अर्थपूर्ण आहे तो. दुसऱ्या अध्यायाची सुरुवात पांडुरंगाच्या स्तवनाने होते. पांडुरंग, पंढरपूर, वारकरी आणि त्यांचा तो संप्रदाय यांचं दासगणू महाराजांना प्रचंड आकर्षण होतं. जीवनातली शेवटची अनेक वर्ष ते पंढरपूरलाच होते. त्यांचा इच्छा होती की देह पडो गोदा तीर. त्यांनी सांगितलेलं आहे की माझी एकच इच्छा आहे पांडुरंगा, गोदा पैठण त्या भागातला मी, तिथे माझा देह पडू दे. पडला तो शेवटी चंद्रभागेच्या तीरीच. पण एक लक्षात घ्या, दासगणू महाराज दीर्घायुष्य जगले, जास्तीत जास्त पंढरपूरला जगले, म्हणून त्यांच्या ह्या सगळ्या वाङ्मयात पंढरपूरचा उल्लेख अगदी आतून होतो. पांडुरंगाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. पांडुरंगाचं वर्णन कसं केलेलं आहे मुद्दामून बघा, की जय 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 अजिता सर्वेश्वरा. मी फक्त काही शब्दांकडे लक्ष होणार की अजित म्हणजे जिंकला न जाणारा. आणि संत कसे जिंकतात, साधे वारकरी कसे जिंकतात, नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. हा वारकऱ्याचं गाणं आहे, हे साध्या भोळ्या बाबड्या भक्ताचं गाणं आहे. आणि ती म्हणते सुद्धा, तो सिनेमातलं चित्र आणा डोळ्यासमोर, ती भीक मागते, भीक तो नाचते, आणि हे पेटीवर म्हणतायत नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचला दाम. लोक जमतायत.
आणि शेवटी जन्मभरीच्या श्वासा इतके मोजी आले हरिनाम. मी दमडी दिली नाही. या दुसऱ्या अध्यायात हा उल्लेख कुठे येणार आहे तुम्ही तुमच्या लक्षात आलं असेल की अरे तुमचं ते नाणी आहेत ना 4 आणे 8 आणे रुपया वगैरे, मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. भावभक्तीचं नाणं आणि त्याच्यावर मी तृप्त आहे. हे दुसऱ्या अध्यायातला प्रसंग आहे तो भावभक्तीचं नाणं. तसं तीच म्हणते जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजी आले हरिनाम. आणि या देवाच्या राज्यात नाम हे चलन आहे, नाम ही करन्सी आहे. आपण ती ओवी वाचणार आहोत नंतर. नामाची करन्सी आहे, सगळा व्यवहार नामातून होतो. आपण म्हणून गेल्या खेपेला एक सहज विचार बघितला होता, मुद्दामून ऐकण्यासारखा आहे की आपण सकाळी उठून समजा एक 10 माळा जप केला. आता हा जप आहे ना, त्या जपाचं जे पुण्य आहे ना ते मला दिवसभर टिकवून ठेवायचं आहे. मग तो जप खर्च होईल अशा पद्धतीने मी वागता कामा नये. जप कसा खर्च होईल? मी माझी सेवा इतरांना करायला लावली, लक्षात ठेवा, तर थोडं माझं नाम त्याच्या अकाउंटला गेलं. हे समजण्यासाठी सांगतोय असं नाही आहे. ह्या राज्यात करन्सी म्हणजे चलन, रुपये आणि पैसे म्हणतो किंवा आता रुपीज नाही, नाम हे चलन आहे. तू माझी सेवा कर, चल हे घे 10 नाम मी तुला दिलं. मी तुझी सेवा मोठी केलेली आहे, 20 नाम माझ्याकडे आलं. असा संपूर्ण दिवसभर नामाचा अकाउंट चालू असतो. मग ना स्वार्थी व्हायचं आहे. स्वार्थी व्हायचं तर काय, नेहमीच्या सवयीप्रमाणे 10 माळा झालेला आहे, आज मला हा विचार कळलेला आहे आणि नेहमीप्रमाणे सांगतो जरा नाही असू दे मीच जाऊन आणतो. बाहेरचा पेपर आणायला मुलाला कशाला सांगा, 5 नाम 5 पैसे तरी त्याला द्यायला पाहिजेत ना प्रत्येक कामासाठी. ते 5 नाम त्याच्यात जमा झालं, मीच जाऊन आणणार आहे. आपल्याला लगेच आठवतं, अरे बापरे पाणी त्याला कशाला आणायला सांगा. मग पाणी मी बादली भरतो, मी घेऊन जातो, मी माझा टॉवेल घेऊन जातो. अहो माझ्यात सवयी बदलल्या, कारण माझा टॉवेल मी तिला आणायला सांगितला, टॉवेल विसरलेलो आहे. टॉवेल माझं 10 नाम तिच्या अकाउंटला गेलं. कारण नाम ही करन्सी मानूया, यापुढे नाम हे चलन मानूया. आपण चलन वलन म्हणजे हालचाल खूप करतो, दिवसभर आपण इकडून तिकडे पळतच असतो, त्याला चलन वलन मोबिलिटी मूव्हमेंट्स असा शब्द वापरतात. पण चलन म्हणजे काय, करन्सी. नामाशिवाय चालतच नाही देवाच्या राज्यात. आणि म्हणून मोठं मोठं काम ज्या वेळेला मी दुसऱ्याला करायला सांगतो, जे मी सहज करीन तिथे सावध राहूया. माझी खोली दुसऱ्यांनी कशाला झाडायला पाहिजे. हां, तर झाडणारी वावराडी असेल तर झाडू दे, पण तरीसुद्धा घरातलं जर कोण झाडत असेल, ताई काय किंवा आई काय, तर तिला सांगायचं माझी खोली मी झाडे ना. कारण माझी खोली तिने झाडलं ना की निदान 50 नाम तिच्या अकाउंटला गेलं. मी तिची सेवा केली तर तिचं नाम माझ्याकडे आलं. हे नाम तिने घेतलंच पाहिजे असं नाही, आपण पुण्याचा अकाउंट म्हणतोय. नाम हे चलन म्हणजे करन्सी म्हणून सांगतोय. हा मुख्य विचार लक्षात ठेवा. म्हणून जय जय अजिता सर्वेश्वरा, तू सर्वांचा ईश्वर आहेस आणि तू जिंकला जात नाहीस. अरे पण या सगळ्या लोकांनी कसं जिंकलं तुला, नामानं जिंकलं. आपण गेल्या वेळेला सहज एक प्रसंग बघितला होता की चोऱ्या करतोस ना, मी तुला उखळाला बांधूनच घालते, अशी ज्या वेळेला यशोदा म्हणते त्यावेळेला तो दोर पुरतच नाही, गाठ मारताच येत नाही त्याला. गाठ मारल्याशिवाय बांधून काय घालणार आहे. त्यावेळेला एक म्हातारी गवळण येते, अरे वेड्यानो या दोरानी का हा बांधला जाणार आहे, तर करुनिया श्वासाचा दोर, करुनिया नामाचा दोर, बांधिला गोकुळीचा चोर. गोकुळच्या चोराला बांधायचं असेल तर श्वासावर घेत असलेल्या नामाचा दोर केला पाहिजे. आणि तुम्ही नाम घेत राहिलात की तू तिथे राहतोच ना. आज आणखीन एक गमतीदार तुम्हाला प्रसंग सांगतो की कृष्ण रडायला लागलेला आहे आणि कृष्ण रडायला लागलेला यशोदेला सहन होत नाही. कारण तिला कल्पना नाही आहे, पण नंदाला कल्पना आहे की हा आपला मुलगा नाही आहे. वसुदेवानी सांगितलेलं आहे की त्यांच्यात करार झालेला आहे की तुला जन्मेल त्याच वेळेला, कारण कृष्णाला काय अशक्य आहे, माया जन्मली इकडे, ती मी घेऊन जाईन आणि ती कंसाच्या हातातून निसटते वगैरे आपल्याला माहीत आहे. पण माझा मुलगा कंसापासून सुरक्षित राहावा, कारण तो काळ आहे, मृत्यू आहे कंसाचा, म्हणून मी तुझ्याकडे देतो. तुझ्याकडे सैनिक वगैरे कधी येणार नाहीत, कारण नंद हा कंसाचा अत्यंत विश्वासू असा सेवक होता, अत्यंत विश्वासू. कर व्यवस्थित द्यायचा, आल्यावर तो जसा त्याला भेटायचा तसा वसुदेवालाही भेटायचा. म्हणून वसुदेव आणि नंद यांच्यात जो एक प्रकारचा करार झाला तो हाच झाला की आपली दोघांच्याही पत्नी बाळंत होणार आहे, आपण एक्सचेंज करूया. माझा मुलगा जो 8वा असणार आहे आणि तो कृष्णाचा काळ असणार आहे, आकाशवाणी झालेली आहे, तो मी तुझ्याकडे आणून ठेवतो, सुखरूप राहील. यशोदेला ह्याची कल्पना नाही आहे. पण सगळ्यांना आवडणारा कृष्ण, लक्षात ठेवा,
रडायला लागला की थांबायचं नाही. आणि प्रत्येक वेळा त्याला कोणाचा तरी उद्धार करायचा असायचा. एकदा शंकर म्हणाले की या अवतारात जो मी राम राम म्हणतो तोच जर श्याम श्याम झालेला आहे तर मला त्याला बघायचं आहे, मला त्याची सेवा करायची आहे. त्यावेळेला पार्वती म्हणते कशी सेवा करणार आहात तुम्ही? राम निराळ होता, राम आणि तुमचा परिचय होता, श्याम आहे हा. म्हणतो नाही आहे. हे कृष्णाला ज्या वेळेला कळतं त्यावेळेला कृष्ण रडायला लागतो. कुणीही कितीही वेळ हातात घेतलं थांबत नाही, खेळणी दिली, खाऊ दिला, थांबत नाही. अशा वेळेला शंकर पार्वतीला म्हणतो की संधी मला आहे कृष्ण, मी कडेवर घेतल्याशिवाय शांत होणार नाही आहे. म्हणून एका तेजस्वी गोसाव्याचा वेश घेऊन शंकर तो जातो यशोदेच्या दारासमोर. आणि का रडतोय बा? अहो सांग, किती वेळ रडतोय, ऐकतच नाही आहे, असं द्या बरं जरा माझ्याकडे. आणि घेतल्यानंतर तो खेळतो, स्पर्श करतो, त्याला गोदे, शांत होतो कृष्ण. मग झाली, मला स्पर्श झाला रामाचा या अवतारात जो श्याम आहे. ही कथा बघा बरं. कृष्ण नामाशिवाय राहू शकत नाही आणि नाम असेल तर जाऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा. जे कृष्णाचं आहे तेच रामाचं आहे आणि जे परमेश्वराचं आहे तेच संतांचं सुद्धा आहे. गण गण गणात बोते, जिथे चालू आहे तिथे ते असणारच, तिथून जाऊ शकत नाही. आणि गण गण गणात बोते चालू नसेल तर येऊ शकत नाही. आता गण गण गणात बोते हे शब्द नाहीत, वातावरण भक्तीचं आहे. आता आपण कितीतरी शब्द वापरतोय गण गण गणात बोतेशिवाय, पण आपण महाराजांबद्दलच बोलतोय ना, महाराजांच्या भक्तीचं वातावरण तयार करतोय ना, ज्याला माहोल म्हणतात, तयार करतोय आपण. इथे गजानन महाराज असलेच पाहिजे. म्हणून नाम चालू आहे तिथे मी असतोच, नाम बंद होई तोपर्यंत मला राहावंच लागतं, नाम बंद झाल्यानंतर लगेच मी निसटून जातो. हे सगळीकडे सांगितलेला सिद्धांत आहे. तर कृष्ण रडायचा थांबत नाही. त्यावेळेला यशोदा विचारते तुला लाडू पाहिजेत का? नको. तुला लोणी पाहिजे का? नको. तुला दही ताक दूध? नको नको नको. परत जोरात रडायला लागतो. मग ती म्हणते तुझ्याकडे लक्ष देण्यात अर्थ नाही, एवढं मला ताक घुसळायला पाहिजे. बघा ना, आणि ताक घुसळायला लागल्यानंतर हा गप्प बसतो. आता काय झालं, एकदम गप्प बसला, थांबल्यानंतर पुन्हा रडायला लागतो. मग काय आहे, शेवटी तो तिला सांगतो तू ताक घुसळत असताना जो राम राम श्याम श्याम असा जो आवाज येतो ना, मुद्दामून बघा, ताक आता घुसळत नाही, आपण ताकच करत नाही, रेडीमेड आणतो दह्याचं, पण एरवी घुसळणं म्हणजे तो जो आवाज असतो ना त्याच्यात राम राम श्याम श्याम राम राम श्याम श्याम, ते ऐकण्यासाठी मी थांबतो. तू ते मग ते नाम मला ऐकू येतं आणि मग मी शांत होतो. नाम नाही तर मी रडणार आहे. हे गंमत बघा. कृष्णाने लहानपणी भक्तीचा म्हणून जो संजय आपल्याला असुरांचं मारलं, पुतनेला मारलं, हे कृष्णाचं सुरस आणि चमत्कारिक चरित्र लहान मुलांना असतं. पण भक्तीचं चरित्र काय? भक्ती चरित्र आहे असे अनेक प्रसंग आहेत. तर इथे काय सांगितलेलं आहे, हे चंद्रभागा तटविहार पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवर. हे पूर्ण ब्रह्म आपल्याला वाटेल साधा शब्द आहे का? नाही. आद्य शंकराचार्य दासगणू महाराजांच्या कितीतरी शतकं आधी ज्यावेळेला पांडुरंगासमोर उभे राहिले त्यावेळेला परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, तो पूर्ण ब्रह्म आहे. आता हा जो पूर्ण ब्रह्म आहे, पहिल्या अध्यायात पूर्ण ब्रह्म अन्नाला म्हणलं, अन्नम ब्रह्म आहे ते पूर्ण ब्रह्म. इथे पूर्ण ब्रह्म पांडुरंग आहे आणि सगळीकडे तोच आहे भरलेला. हा प्रसंग गोविंद बुवा त्या कीर्तनकारांचा आपण आज पाहणार आहोत. लक्षात घ्या, तुझ्या वशिल्या वाचून, हे वैशिष्ट्य आहे. आता वशिला शब्द काही काव्यातला आहे का? नाही आहे, पण दासगुण महाराज थांबत नाही, ते बोलतायत आपल्याशी, तो संवाद आहे. म्हणून श्रोतेजन शब्द वापरलेला आहे पुढे. लक्षात ठेवा, श्रोतेजन, आपण श्रोते आहोत आणि ते वक्ते आहेत. हे लिहिलेला ग्रंथ आहे ना, मध्ये एक माध्यम आहे म्हणून, पण एरवी मी सांगतोय तुम्हाला, तुम्ही लक्ष देऊन ऐका. तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे क्षीण. क्षीण म्हणजे आपल्याला माहीत आहे की कंटाळवण आहे. कुडी माझी नसल्या प्राण कोण विचारी मढ्या ते. आता मढ शब्द वापरलेला आहे. मागे आपण विचार बघितलेला होता की मराठीत एक क्रियापद आहे, अत्यंत चांगल्या गोष्टीसाठी वापरलेलं वाईट क्रियापद आहे. ते क्रियापद वाईट नाही आहे, संदेश त्यातला काय ते महत्त्वाचं आहे. काय ती अलंकाराने मढली होती, काय तिला मढवलं होतं माहीत आहे ना तुम्हाला? मढवलं होतं, देहाला मढवलं होतं. म्हणजे प्रेताला केलेला साजे शृंगार आहे. अरे अंतर शृंगारायचं ना, ते चातुर्ये शृंगारे अंतर, अलंकारे शरीर. शरीर हे मढच आहे ना, शेवटी मरतच आहे शरीर. आपल्याला कळत नाही, आपण आज जिवंत आहोत म्हणून, पण कालचं शरीर आज उरलेलं नाही आहे, वाहतं पाणी आहे, ते मृत्यूकडे निघालेलं आहे ते.
आणि रोज एक लाकूड त्या चितेवर रचलं जात आहे. आपल्याला हे काय अभद्र बोलतायत, अरे ह्याच्या इतका पवित्र संदेश नाही आहे. रोज रात्री झोपताना स्वतःला सांगितलं पाहिजे की जीवनातला एक दिवस संपला. सूर्यास्ताच्या वेळेला तो सूर्य सांगत होतो, अरे दिवसभर मी मित्र म्हणून तुझा होतो. मित्र हा सूर्यासाठी एक नाम आहे. ओम मित्राय नमः आपण म्हणतो ना सूर्य नमस्काराच्या वेळेला. दिवसभर मी मित्र म्हणून तुला सांगत होतो, अरे काम कर, अरे कर्म कर, अरे कष्ट कर, अरे काहीतरी पुरुषार्थ पराक्रम कर. कारण का मी जातोय अस्ताला, म्हणजे एक दिवस संपला. हे रात्री सांगितलं पाहिजे. आयुष्यातला आणखीन एक दिवस संपला. आपण मागे ती कविता बघितली होती, अनेकांना पाठ आहे. पण रोज किती जण रात्री म्हणतात की दिवस हा टिफिन आहे आणि रात्र ही कॉफीन आहे. हे दोन शब्द आपल्याला माहीत आहेत. कॉफीन म्हणजे शवपेटिका, ख्रिश्चनांचं प्रेत घालून पुरतात ना, त्या पेटीला कॉफीन म्हणतात. आणि टिफिन आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, टिफिन कॅरियर. म्हणजे ज्यावेळेला रात्री मी झोपतो त्यावेळेला स्वतःला सांगितलं पाहिजे, आजपासून सुरू करूया की वन लेस मॉर्सल इन द टिफिन ऑफ लाईफ. म्हणजे माझ्या आयुष्याचा जो टिफिन कॅरियर नेतोय त्यातला मॉर्सेल म्हणजे घास, एक घास कमी झाला. अँड वन मोर नेल इन द कॉफिन ऑफ डेथ. आणि आणखीन एक खेळा मारला गेला त्या शवपेटी गेला. कारण किती खेळ होणार आहेत माहीत नाही मला. शेवटचा खेळा लास्ट नेल इन द कॉफिन म्हणतात. तसा प्रकार आज रात्री झोपताना सांगायचं की आपल्या कॉफिनला एक खेळा मारला गेलेला आहे आणि आयुष्यातला एक घास संपलेला आहे. हे जर का तो उद्या चांगला वागेल, वेळ वाया घालवणार नाही. अरे रे असं चाललंय नाही का, बघा विचार करून. हेच सांगितलेलं आहे की तुझ्या अवघेच देवाय कुणी माझी नसल्या प्राण कोण विचारी मढ्यात. तूच जर नसशील आत पांडुरंगा तर कसलं हे पंढरपूर. हे पंढरपूर नाहीच आहे. पुढे सरोवराची दिव्य शोभा तोयामुळे पद्मनाभा. हे मी मुद्दामून सांगतोय. पद्मनाभ म्हणजे कोण, ज्याच्या नाभीतून पद्म आलेला आहे. तो कुठे आहे, क्षीरसागराच्या तळी. म्हणजे तो पाण्यात आहे. तोय म्हणजे पाणी. म्हणून सरोवराची शोभा पाण्यामुळे आहे की नाही. सरोवर सगळं जर शेवाळ, हल्ली सगळीकडे ती जलपर्णी नावाची वनस्पती असते, तुम्हाला माहीत आहे ना. पाणी सगळं व्यापून टाकलं आहे. कोल्हापूरला जर गेलात तर ते तळं दिसतच नाही. आता त्यांनी स्वच्छ केलेलं आहे. जलपर्णी वाढत असतं. शोभा पाणी आहे ना. सरोवर म्हणजे पाणी आहे. सरोवर म्हणजे वरती वाढलेलं शेवाळं नाही आहे. सरोवर म्हणजे वरती वाढलेलं तण नाही आहे. सरोवर म्हणजे पाणी आहे. म्हणून सरोवराची दिव्य शोभा तोयामुळे पद्मनाभा, रसभरित आतला गाभा कोण विचारी टरफला. ते शेंगा फोडतो ना आपण, काजूचं कवच बाहेर काढतो. लोकांना काजू नाही, आमंड बदाम पटतो. कारण बदाम किती कठीण असतो, तो काढल्याशिवाय आतला बदाम मिळतच नाही. पण आपण रोज एक नट खातो, कोकोनट, तोही तसाच आहे की हो. बाहेरचं टर्फल काढल्याशिवाय आतली कातली काय मिळणार आहे, पाणी काय मिळणार आहे. म्हणून शब्द हे टर्फल आहे. लक्षात ठेवा. हे पारायण आहे ना, नुसतं शब्दांचं अध्यायांचं टर्फल आहे. टर्फल आवश्यक आहे का, त्याशिवाय आतल्या गाभ्याचं संरक्षण होणार नाही आहे. म्हणून पण आतला गाभा महत्त्वाचा आहे, गर्भ महत्त्वाचा आहे. गबा आपण म्हणतो ना, गब्याची पूजा वगैरे करतो. एरवी केळीचे खुंट आणून ठेवतो सत्यनारायणाला, पण खास पूजा असते उत्सवात त्यावेळेला गब्याची पूजा करतो. आतला गर्भ काढतो केळीचा. गबा म्हणजे गाभा. गाभा महत्त्वाचा आहे. आणि मग गुरुचं काम काय, दासगणू महाराजांनी या चरित्रात काय केलेलं आहे, एकच काम केलेलं आहे, फोडून शब्दांचे अंतर. लक्षात ठेवा, फोडून शब्दांचे अंतर वस्तू दाखवी निजसार. वस्तू म्हणजे आत्मवस्तू. अरे प्रत्येक शब्दातला जो अर्थ आहे तो अंतिम अर्थ आत्माच आहे की हो. प्रत्येक शब्द, तो रस्ता घ्या किंवा अगदी तुम्हाला सांगतो संडास घ्या, त्याचा अर्थ जो आहे फंक्शनल मिनिंग. फंक्शनल मिनिंग आहे. आपण म्हणले ना की सगळ्यात जास्त सुख बिरबला कुठलं, तो म्हणतो की मी सांगेल त्याप्रमाणे कराल का. 3 दिवस भरपूर बादशाला खायला सांगतो आणि संडासला मात्र जायचं नाही. शेवटी इतकं असह्य होतं, आता मी तुझं काही ऐकणार नाही बिरबला. तो जातो संडासला. बाहेर आल्यानंतर बिरबल थांबलेला असतो. कसं वाटतं, ह्याच्यासारखं सुख नाही. हे लक्षात ठेवा ना. कुणी सांगितलं संडास हा अपवित्र शब्द आहे, त्याला शौचालय म्हणतात ना. आणि शौच म्हणजे पवित्र, शुचिता म्हणजे पावित्र्य. हे लक्षात ठेवा. काही असं घाण नाही आहे या जगात. काही असं नाही आहे की जे ईश्वरी कार्य करत नाही आहे. मला कळत नाही, माझं अज्ञान आहे. आणि फोडून शब्दांचे अंतर वस्तू दाखवी निजसार. ऐसा गुरु माहेर. कोणाचं, साधकांचं. हे जे भक्त वगैरे आहेत ना त्यांचं माहेर आहे हो. दासगणू महाराज हे माहेर आहेत. आणि गजानन महाराज नाही आहेत का, तेही माहेरच आहेत.
एक वाक्य तुम्हाला सांगतो, माहेराचं अजोळ बनलं पाहिजे. माहेर आहेत, माहेरी काय आजी आजोबा असतात. आपण आजी आजोबा दोन असतात ना, पॅटर्नल मॅटर्नल वगैरे शब्द वापरतो, पण इकडे वडिलांचे असतात ते दादा दादी आणि नाना नानी. दादा दादी पार्क असं नाव शक्यतो नसतं, नाना नानी पार्क असतं. कारण नाना नानी म्हणजे अजोळ आहे, त्याला ननिहाल हा शब्द आहे. आणि अजोळ केव्हा होतं? मुलं झाल्यानंतर. घराचं गोकुळ झालं ना की आजी आजोबांना वाटतं की आता माहेराचं अजोळ झालं. पण आजी आजोबा जवळ नकोत का नातवांच्या आणि नातींच्या? तेच जर हद्दपार झाले असतील ना तर आज माहेर उरलेत नावासाठी, आजोळ उरलेलं नाही आहे. म्हणून आजोळ नावाच्या संस्था निर्माण झाल्यात प्रत्येक कॉलनीत. आणि इथे सुद्धा प्रयोग करण्यासारखा आहे. एका कॉलनीत नाही म्हटलं तरी 100-150 कुटुंब राहत असतात. मल्टी स्टोरीड बिल्डिंग काय त्याच्यात वगैरे. त्या 150 कुटुंबात निदान 50 आजी किंवा आजोबा असतील की नाही, म्हातारे. सगळ्यांच्यात नसतील तर त्यांनी त्या कॉलनीच्या आजी आजोबा व्हायचं आणि संध्याकाळचा 1 तास द्यायला सुरुवात करायची. आजी काय करेल त्यांना गाणी म्हणून दाखवेल आणि आजोबा काय करतील गोष्टी सांगतील. आणि मग आजारी मुलगा सुद्धा, आई मला शाल दे पण मला आजोबांच्या आणि आजीच्या क्लासला गेलं पाहिजे. मग आजी गाणी शिकवता शिकवता निरनिराळी घरगुती औषधं सांगेल किंवा आजोबा औषध गोष्टी सांगता सांगता जनरल नॉलेज वाढवतील. आज ती आजोळ संस्था या पद्धतीने रिव्हाइव्ह झालेली आहे आणि केवढा आनंद हो. त्यांना कॉलनीतलं ते मधली स्पेस पुरत नाही म्हणून शेजारच्या पार्कमध्ये जातात. हे आजींचा ग्रुप निराळा, आजोबांचा निराळा. आजींचा क्लास पहिला झाला की आजोबांचा सुरू आणि आजोबांची मुलं इकडे. काय सुंदर व्यवस्था आहे. आणि त्या आजी आजोबांना विचारा की आयुष्यभर आम्ही नोकरी केली, त्यावेळेला आम्ही चाकर होतो, गुलाम होतो, पण आज आम्हाला वाटतं की ही जी मुलं आहेत ना आमची, आम्ही त्यांचे स्वामी आहोत आणि ते आमचे मालक आहेत, ते आमचे धनी आहेत. इथे गुलाम कुणीच नाही आहे, गुलाम कुणीच नाही. ते नसते तर मी कोणाला गोष्ट सांगणार होतो? आणि तो मुलगा म्हणतो की आजोबा नसते तर मला कोण गोष्ट सांगणार होतं? गोष्ट महत्त्वाची आहे, संस्कार महत्त्वाचे आहेत, गाणी महत्त्वाचे आहेत, ग्रंथ महत्त्वाचे आहेत, ग्रंथातला विचार महत्त्वाचा आहे. हे लक्षात घ्या. म्हणून तुझी कृपा त्याचवरी शरणागता ते समर्थ करी, पाप ताप दैन्य वारी म्हणजे निवारण करतो. हेच आहे मागणे. हे पांडुरंगाकडे मागितलेलं आहे. आता विषय सुरू होतो. काय सांगितलेलं? निधिध्यास, नित्यध्यास. कुठे पहिला अध्याय संपला होता की गजानन महाराज निघून जातात, वायुगतीने गेले ते. आणि नंतर सगळ्यात जास्त बंकटलालाला वाटतं की अरे हे कुठे गेले. म्हणजे विरहासक्ती म्हणून गोपींची जी सांगितलेली ना तशी त्याची अवस्था झाली होती. आपण आरती म्हणतो रोज, जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना. हा बंकटलाल आहे. आपण बंकटलाल फक्त वाचायचा का बंकटलालासारखं व्हायचं? तेच शब्द इथे आहेत की बंकटलाल बघा, गोड न लागे अन्न पाणी, समर्थांचा ध्यास म्हणी, न हाले दृष्टीपासून गजाननाचे रूप ते. बंकटलालाला आतून ध्यास लागलाय, विरह सहन होत नाही, हुरहुर लागलेली आहे. जिकडे पाहावे तिकडे भास, जिकडे पाहावे तिकडे दिसतो नयना. आपण म्हणतो ना, जिकडे पाहावे तिकडे भास, होव लागला त्यांचा खास, याच नाव श्रोते. आपल्याला श्रोते म्हणलेलं आहे, याच नाव ध्यास. पारायण करताना आपण वाचक म्हणून कशाला वाचायचं? श्रोते म्हणून ऐकायचं का नाही? शांतपणे सांगायचं, दासगणू महाराज 2रा अध्याय मला सांगतायत, मला सांगतायत. हे लक्षात ठेवा. श्रवण ही पहिली भक्ती आहे, जवळ नेणारी भक्ती आहे. कानातून मनात, कानातून मनात हा प्रवास आहे. हा पारायणाचा प्रवास आहे, हा अभ्यासाचा प्रवास आहे. पण तरी बघा ना, जिकडे पाहावे तिकडे भास, होऊ लागला त्यांचा खास, याचे नाव श्रोते ध्यास, उग्या नसती पोरचेष्टा. तो इकडे तिकडे बघत होता, इकडे दिसतील का तिकडे दिसतील का शोधत होता हो. या 2ऱ्या अध्यायात त्याच्याबरोबर पितांबर. बंकटलाल हा आद्य भक्त आहे तर पितांबर हा आद्य शिष्य आहे. हे दोघं जण, ही 2री भेट ना. गजाननांच्या 3 भेटी पहिल्यांदा सांगितलेल्या आहेत. पहिली भेट आपण बघितली, प्रकट झालेली आहे आणि ते गजानन महाराज निघून गेले. पण ह्याला हुरहुर लागून राहिलेले आहे. पुढे एक प्रसंग आलेला आहे, काय सुंदर प्रसंग आहे. याच्याबरोबर उलटा प्रसंग महाभारतात आहे. महाभारतातला प्रसंग आधी बघूया, म्हणजे हा बंकटलाल आणि त्याचे वडील त्यांच्यातला प्रसंग आपल्याला कळेल. महाभारतात काय झालेलं आहे, मुलगा विचारतो वडिलांना की बाबा तुमचं मन सध्या आपण म्हणतो थाऱ्यावर नाही आहे, काही अस्वस्थता आहे का, काही आहे का समस्या तुम्हाला? हा मुलगा कोण आहे? भीष्म, देवव्रत. आणि वडील कोण आहेत? शंतनू. शंतनूला ती सत्यवती आवडलेली आहे, पण सत्यवतीच्या वडिलांनी अट घातलेली आहे की हिची मुलं राज्यावर बसतील, भीष्माचार्य राज्यावर बसणार नाही.
आणि म्हणून शंतनूला ते नको आहे. पण शंतनूला सत्यवती हवी आहे आणि भीष्मही त्याच्यानंतर राजा झालेला हवा आहे. हा त्याच्या मनातला प्रॉब्लेम आहे किंवा ती समस्या आहे. आणि शेवटी मंत्र्याकडून विश्वासातल्या काढून घेतो भीष्म आणि ह्याला नकळत जातो ना सत्यवतीकडे. आणि मग भीष्म प्रतिज्ञा, मी लग्न करणार नाही म्हणून माझ्या मुलांचं, आणि मी कधी सिंहासनावर बसणार नाही, पण त्या सिंहासनाचं रक्षण शेवटच्या श्वासापर्यंत करीन म्हणून कौरवांच्या बाजूंनी लढावं लागलं त्यांना. म्हणजे माझी प्रतिज्ञा काय आहे, सिंहासनावर बसणार नाही मी आणि सिंहासनावर बसणार नाहीत माझी मुलं, हे लक्षात ठेवा. नाही, ह्या प्रतिज्ञा आहेत वडिलांसाठी केलेल्या. तिथे मुलगा वडिलांना विचारतो की अस्वस्थ का आहेस तू, इकडे वडील मुलांना विचारतो की बंकटलाला तू अस्वस्थ दिसतोस ते का. तो काही सांगत नाही, काहीतरी कारण सांगतो. आणि नंतर वडील म्हणतात अरे मुलगा मोठा झाल्यानंतर त्यांनी वडिलांना विश्वासात घेऊन आपली अडचण सांगायची असते आणि मग ते लक्षात येतं. दुसरा कोणीतरी त्याला सांगतात. पण ह्या ओव्या बघा बरं, त्यांनी काय सांगितलेलं आहे, जिकडे पावे तिकडे होतो बास, चुकलेल्या धेनूची वत्स शुद्धी करीसाची. शुद्धी म्हणजे शोध, हा लक्षात ठेवा. शुद्धी करते. वत्स म्हणजे वासरू, हम्मा म्हणून हाक मारतं, तिकडून गाय म्हणत असते. आणि असं करत दोघा जणांची ताटातोड जरी झाली ना तरी ते एकत्र येतात. म्हणून वत्स शुद्धी करते तशी बंकटलालाची स्थिती झाली विबुध हो. हा शब्द अनेकदा आलेला आहे. बुध म्हणजे बुद्धिमान आणि विबुध म्हणजे विशेष बुद्धिमान. आपण विशेष बुद्धिमान आहोत म्हणून आपल्याला दासगणू सांगतायत, हे श्रोते हो ऐका, जशी अवस्था बंकटलालाची झालेली होती, ध्यास लागला होता, सगळीकडे भास होत होता गजानन महाराज, आणि आता गजानन महाराज दिसले. कुठे दिसले, पुढच्या वेळ बघा. गोड न लागे अन्न पाणी झालं, नंतर गोविंद बुवांचं कीर्तन. हे गोविंद बुवा गजानन महाराजांच्या चरित्रात आणखीन एक प्रसंग आहे. त्यांचा जो नाठाळ घोडा वगैरे इथे ते चित्र आहे. पण गोविंद बुवांना गजानन महाराजांनी उपदेश केलेला आहे. पण त्याच्या आधी गजानन महाराजांनी एक चमत्कार, आता चमत्कार म्हणजे काय, ते पाणी नसतं, जिथे लावेल तिकडे खळगा पडतो आणि स्फटिकासमान पाणी. अरे हा निसर्गातला चमत्कार आहे. हा चमत्कार कसा आहे ते श्लोक म्हणतात. तो श्लोक आपल्याला माहीत नसतो. श्लोक मी तुम्हाला सांगतो की भागवताचा 11वा स्कंध हा ज्ञानाचा स्कंध आहे. त्यातला 13वा अध्याय आणि 24वा श्लोक, त्यातला पहिली ओळ गोविंदवा म्हणतात. आणि पहिल्यांदा हा श्लोक त्यांनी घेतलेला असतो. कशासाठी, कीर्तनाच्या पूर्वरंगासाठी. पूर्वरंगात थोडंसं ज्ञानाचं विवरण असतं आणि त्याच्यावर आधारित आख्यान हे कुठे असतं, उत्तर रंगात. आणि पूर्वरंग झाल्यानंतर आपण बुवांना हार घालतो आणि नंतर कथा सुरू होते. म्हणजे पहिल्यांदा व्याख्यान असतं आणि नंतर आख्यान असतं, हे लक्षात ठेवा. त्यांनी हंसगीतामधला श्लोक घेतलेला आहे. अजून ते भेटलेले नाही आहेत, ते इकडे तिकडे बघतायत. यावेळेला पितांबर नावाचा शिंपी की ज्याला सत्संग आवडायचा आणि पुढे तो गजानन महाराजांच्यात रमला, एवढा रमला की गजानन महाराजांनी पहिला शिष्य म्हणून आपल्यापासून त्याला पाठवलं, हे लक्षात घ्या. म्हणून काय सांगितलेलं आहे, गोविंद बुवा टाकळीकर होते एक कीर्तनकार, ज्यांच्या कीर्तनी शारंगधर. आपण म्हणून पुढे जातो. शारंगधर म्हणजे काय, सारंग हे कशाचं, शांग धनुष्य म्हणतात. हे विष्णूचं धनुष्य आहे. आपल्याला शंख चक्र गदा पद्म, पद्म भक्तासाठी सतत जवळ असावं म्हणून ते फूल ठेवलं, म्हणून धनुष्य बाजूला ठेवलं. शारंग पाणी, कृष्णसुद्धा शारंग पाणी आहे. कृष्णाने धनुष्याचा वापर केव्हा केलेला आहे, मुद्दामून बघण्यासारखं आहे, नंतर कधीतरी. पण एक लक्षात घ्या, शारंगधर जसं नामदेवाच्या ह्याच्यात विठ्ठल नाचायचा, सगळेजण जर डोलायला लागले ना तर विठ्ठलाची मूर्ती डोलते. आपल्याला अनुभव आहे केव्हा, मी हालायला लागलो की मला माईकही हालताना दिसतो आणि लोक म्हणायचे अरे विठ्ठल नाचतो. आणि मग नामदेवांच्या कीर्तनाला एवढी गर्दी व्हायला लागली की जे पोटभरे कीर्तनकार होते, जो शब्द आता पुढे येणार आहे, पोटभऱ्या कीर्तनकार, गोविंदा होऊ नकोस तू असं सांगितलेलं आहे. एका अर्थाने कान पिरगळला आहे त्याचा, जे सांगतोस त्याप्रमाणे वाग. तर त्यांनी तक्रार केली आणि कमिटी होती त्याही वेळेला असेल ना कमिटी, त्यांना सांगितलं नामदेवाला इथे कीर्तन करू देऊ नका. म्हणून विठ्ठला पंढरपूरचं ते मंदिर शोधायला पाहिजे आपण, की जिथे उडपीला जसा कृष्ण उलटा झालेला आहे, पाठीमागून जातो आपण, कारण भक्ताला सांगितलेलं आहे की इथे तू कीर्तन करू नकोस, कारण आमच्याकडे कोणीच बघत नाही आहे. म्हणून मंदिराच्या मागे जाऊन काय लागल्यानंतर मूर्तीच तोंड बदलली. हे जे तोंड बदलणं आहे ना, याला ओरिएंटेशन किंवा परायण होणं म्हणतात. इकडे भक्त भगवंताला परायण नाही आहे, तो भगवंत भक्ताला परायण झालेला आहे.
म्हणून नामदेव म्हणाला काही हरकत नाही, तुम्ही मला इथे कीर्तन करू देत नाही, मी बाहेर कीर्तन करतो. विठ्ठलांनी तोंड बदललेलं आहे. त्या मंदिरात जाताना विठ्ठलाचे पाठ दिसते आपल्याला आणि मागे जाऊन दर्शन घ्यावं लागतं. ज्याच्या कीर्तनी शारंगधर असे ते गोविंदबुवा होते. म्हणून शारंगधर प्रसन्न चित्त होत असे. नामदेव काय, तुकाराम काय, तसं. लौकिक यांचा वऱ्हाड, वऱ्हाड म्हणजे विदर्भ. विदर्भ म्हणजे सोपं समजायला म्हणजे नागपूर. नागपूरचा जो एरिया आहे ना त्याला विदर्भ म्हणतात. लौकिक यांचा वऱ्हाडात होता मोठ्या प्रमाणात, आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी. पूर्वीचे कीर्तनकार त्यांचे कार्यक्रम मंदिरात ठरायचे, हा एक प्रकार होता. आणि दुसरे घोड्यावरून जायचे आणि गावात मंदिर आहे का, चला आज संध्याकाळी रात्री कीर्तन, आणि ते सगळेजण एकमेकाला सांगायचे आणि रात्री मंडळी जमायचे, धावत जायचे, असा इथेही उल्लेख आहे. तर ते लौकिक यांचा वऱ्हाडात होता मोठ्या प्रमाणात, आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी. काय झालं, शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची जारी, धावो लागल्या नरनारी कीर्तन ऐकावया कारणे. दोन गोष्टी आहेत. त्या काळात रेडिओसुद्धा नव्हता, भारतात नव्हता, त्यामुळे करमणुकीचं साधन नव्हतं. आणि कीर्तन ही अशी कला आहे की ज्यात गायन आहे का तर आहे, नर्तन आहे का आहे, कथन आहे का, म्हणून त्याला कथेकरीच म्हणतात ना, आहे. देवाचं वर्णन, भक्तीचं वर्णन आहे का, आहे. विनोद आहे का, आहे. हे सगळं एका ठिकाणी मिळतं, ऑल इन वन. त्याला कीर्तन म्हणायचं. आणि चांगला कीर्तनकार हा नर्तनकार सुद्धा असतो, कथनकार तर असतोच असतो, गायक असतो आणि नकलाकार असतो, अभिनय त्याला करावा लागतो. हे सगळं एकत्र धावू लागल्या नरनारी. आता तिकडे त्यांची दुसरी भेट झाली. दुसरी भेट, ध्यास लागलेला आहे. वासरू जसं गाईला शोधतं ना तसं हे आता शोधत होते आणि अचानक त्यांना दिसतात. फार सुंदर आहे ते वर्णन, सगळं आपण वाचणार नाही आहोत, निवडक ओव्या. गजानन महाराजांचं दुसरं दर्शन. अशा पहिल्या 3 भेटी विवेकानंद आणि रामकृष्णांच्या त्यांच्या चरित्रात वर्णन केलेलं आहे. कारण प्रत्येक वेळेला काहीतरी निराळ. आणि नंतर विवेकानंद चिकटले, ते चिकटलेच. पहिली भेट, दुसरी भेट, तिसरी भेट. पहिली भेट कलकत्त्याला, दुसरी 2 भेटी दक्षिणेश्वरला. नंतर कधीतरी बघूया, कधी विषय उल्लेख झालेला आहे. इथे आता दुसरी भेट आहे. ह्या दुसऱ्या भेटीत काय, लौकिकांचा शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी, तैसे त्यांना तिथे दिसले लिंबाच्या झाडाखाली बसलेले. लिंब म्हणजे कडुनिंबा, लिंबोणी आपण म्हणतो, लिंबोणीच्या झाडामागे ती लिंबोणी. आणि ती खूप आहेत तिकडे. जिकडे पाणी कमी ना तिकडे कडुनिंबाची झाडं आणि बाभळीची झाडं जास्त असतात. तर कडुनिंब त्याच्या खाली ते बसलेले आहेत. दिसल्यानंतर आता कीर्तन कशाला, धावत इकडेच आले. ते धावत कसे आले, 3 सहज उदाहरणं दिलेले आहेत. हे दासगणवरांचं वैशिष्ट्य आहे. एका ओवीत 3 अशी उदाहरणं देऊन जातात की ज्याचं वर्णन आपण आत्ता बघणार नाही आहोत, फक्त उदाहरणं पाहणार आहोत. कृपण आणि धन. कृपण म्हणजे कंजूस. त्याला जर धनाचं ताट भरलेलं दिसलं इकडे तिकडे बहेर, कुणी नाही म्हटल्यानंतर त्या आनंदाने धावत जातो. तसे त्यांना धन दिसलेलं आहे गजानन महाराज दिसल्यानंतर. आणि कंजूस माणूस, कृपण म्हणजे कंजूस, जसा धनाकडे धावत जातो तसे हे गजानन महाराजांकडे धावत गेलेले आहेत. दुसरं सांगितलेलं आहे, एक झालं कृपण, दुसरं चातक आणि स्वातीघन. स्वाती नक्षत्रातला जो घन आहे चातकाला तो जास्त आवडतो, कारण त्याचा थेंब जर शिंपल्यात गेला तर त्याचा मोती बनतो आपण म्हणतो. पण चातकाला जसा घन, कृपणाला म्हणजे कंजूस माणसाला जसं धन, आणि तिसरा चकोराला रोहिणी रमण. रोहिणीचा पती कोण, चंद्र. पण चंद्र आणि चकोर यातलं नातं माहीत आहे, चातक आणि पाऊस यातलं नातं माहीत आहे, आणि कंजूस आणि धन यातलं नातं माहीत आहे. हे तिघांची ओढ एकत्र केली ना तर त्यांनी बंकटलाल धावून गेलेला आहे गजानन महाराजांच्याकडे. कीर्तनात चालू आहे, कीर्तनाला न जाता धावून गेलेला आहे बाहेर. आणि पुढे काय घडले ते बघा. दूर उभे धावत गेल्यानंतर कोणी सांगेल की पायावर लोटांगण घालतील, नाही, त्यांचा अधिकार हो. हे ज्ञानी आहेत, हे तेजस्वी आहेत. यांना जाऊन मिठी मारणं, यांना जाऊन पायाला हे करणं नाही. दूर उभे राहिले, धावत गेले, ब्रेक लावला आपण म्हणतो ना तसे उभयताशी झाले, दूर उभे राहिले, विनयाने बोलू लागले, काही आणू का खावया. खायला काही आणू का. पहिल्या अध्यायात खाणं होतंच की, देवीदास पातुरकर त्यांचं जेवण होतं म्हणून पहिल्या अध्यायातलं. महाराज बोलले त्यावर, तुला गरज असेल तरी. हे समजून घेण्यासारखं आहे, मला गरज नाही आहे. अरे पंचभूतावर माझी सत्ता आहे, पंचमहाभूतांवर. मला पाणी पाहिजे असेल तर मी हवेतलं घेईन, अन्न पाहिजे असेल तर मी पृथ्वीतलं घेईन, मला काय कमी आहे.
पण तुला गरज असेल तर, आणि भक्ताला गरज असते म्हणून आपण पेढे देतो ना, म्हणून आपण नारळ वाटतो ना. देवाला काय गरज आहे त्या नारळांची, विचार करा. म्हणून तुला गरज असेल तरी आण झुणका भाकरी माळिणीच्या सदनातून. म्हणजे त्यांना माळिणी वगैरे तो भाग माहीत होता, ते त्याच्यामध्ये संचार होता, ह्याला दिसले नव्हते. आणि 4च दिवसांनी दुसरी भेट झालेली आहे. ते 4 दिवस आणि 4 रात्री बंकटलाल अस्वस्थ आहे. हे भेटले लगेच की मग काय झाले, बंकटलाले सत्वरी परत पळून जातील म्हणून चून अर्धी भाकरी, पितांबराला सांगितलं तू इथे थांब, यांना जाऊ देऊ नकोस. चून अर्धी भाकरी आणून ठेवली हातावरी तयार योगेश्वराच्या. आता हातावर देतात का हो, पानातून वगैरे द्यायला पाहिजे होतं ना. वेळ घालवला नाही बंकटलालांनी आधीच्या अनुभवाने, आणि हातात दिला कोणाच्या, योगेश्वराच्या. या शब्दाकडे आपलं लक्ष जात नाही. अरे योगेश्वर आहे तो, योगेश्वर कृष्ण, योगेश्वर कृष्णा आपण म्हणतो ना, त्याच्या हातात दिली काय तर अर्धी भाकरी आणि चून म्हणजे झुणका. पण त्याने तो खुश झाला. पक्वानांनी खुश होत नाही, कृष्ण होतो सुदामाच्या पोह्यानं, हे लक्षात घ्या. तसं पुढे बंकटलाल चून भाकरी खात खात वदले पितांबरासी समर्थ. बरोबर याचा उलटा प्रसंग पहिल्या भेटीत आहे. पाणी आणतो वासित नीर म्हणून आत जातो, तोपर्यंत व्हाळातलं पाणी पितात आणि निघून जातात. आणि तिथे मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, अरे सगळीकडे तोच नारायण आहे. नारायण शब्द लक्षात ठेवा, नार म्हणजे पाणी, दुसरा अर्थ आहे संस्कृतमधला, आणि अयन म्हणजे घर. पाणी हे ज्याचं घर आहे, आणि पाण्याला आपण जीवन म्हणतो, सगळ्यांचं जीवन हे ज्याचं घर आहे. हे विश्वची माझे घर, विश्व म्हणजे अशी जागा समजू नका, विश्व म्हणजे स्पेस समजू नका, प्लेसही नाही आणि स्पेसही नाही. विश्व म्हणजे प्रत्येकाचं मन, प्रत्येकाचा भाव, त्याला विश्वची माझे घरं म्हणलेलं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, वदले पितांबराशी समर्थ जा जाऊनी ओढ्याप्रत तुंबा भरून. तुंबा म्हणजे तांब्या, भोपळ्याचा वगैरे केलेला असतो, नॅचरल असतो, कमंडलू असतो ना तसा, तो जाऊन घेऊन ये. परत तोच प्रश्न, अरे ते पाणी तळवे भिजतील एवढे, त्याच्यात हा तुंबा कसा भरून आणायचा. बरं, तुंबा ठेवून ओंजळीनं पाणी भरायचं नाही म्हणून सांगितलं आहे. हां, आपला चमत्कार का दाखवायचा, कारण हे आपले शिष्य आहेत. पितांबर हा स्वतंत्र मठ स्थापन करणार आहे आणि बंकटलाला शेवटपर्यंत माझं कार्य पुढे नेणार आहे. यांना जर जोडायचं असेल ना तर काहीतरी चमत्कार दाखवला पाहिजे. म्हणून संत आपल्या भक्तांना घट्ट जोडण्यासाठी काहीतरी चमत्कार दाखवतात. तो हा प्रसंग आहे. काय प्रसंग आहे लक्षात ठेवा. नाल्याचेच आण पाणी आत तुंबा बुडवोनी. तुंबा बुडवून ओंजळी ओंजळीने तुंब्यात पाणी भरू नको. त्याच्यात तुंबा ठेव आणि ओंजळीने भरता येईल ना पाणी, नाही असं आणलं पाहिजे. म्हणजे अशक्यच आहे ना, पाय भिजणार नाहीत. घोट्यापर्यंत आपण म्हणतो अँकल, पैंजण वगैरे घालतो ना, तिथपर्यंत सुद्धा पाणी नव्हतं. तर तांब्या भरायचा कसा. पण नंतर तो म्हणतो की त्यांनी सांगितलं म्हणजे काहीतरी असेल. मग गंमत काय झाली बघा. नाल्याचेच घाण जीवन तुंबा काय झालं, ऐसे झाले अघटित. तुंबा ठेवावा जेठ जेथ तो बुडे तेत तेत खळगा पडून ओढ्याला. तर पाण्याला लावला की तिथे खड्डा, आणि त्याच्यातलं पाणी, बाकीचं पाणी होतं कसं दुर्गंधी होतं, घाण झालेलं होतं. हे स्फटिका समान, क्रिस्टल क्लिअर म्हणतो ना, क्रिस्टल क्लिअर, तसं स्फटिका समान होतं. नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान आले तैसे पाहून शिंपी पितांबर चित्ती चकित जाहला. चकित झाला तो. हे काय आहे. एकदा लावून बघितलं, माझा भास असेल डोळ्याला, परत दुसरीकडे लावलं, परत तिसरीकडे लावलं. जिथे लावेल तुंबा स्पर्श झाला की खाली खड्डा, त्या खड्ड्यातलं पाणी स्फटिकासारखं मग भरून आणलं आणि मग ते त्यांना दिलं. तुंबा खाऊन घेऊन गेला तात्काळ नाल्यावर. तळवे पदाचे भिजतील इतुकेच होते जल करून हातांचे ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नको. ऐशी झाली आडवीर चिंतावला पितांबर. हिया करून म्हणजे मनाचा धीर केला, तुंब्याने पाण्याला स्पर्श केला. काय झालं, जिथे जिथे तुंबा लावला तिथे तिथे खळगा पडला आणि स्फटिका समान पाणी झालं. तो म्हणे ऐशी स्थिती की आज झाली निश्चिती ती योगेश्वराची साच शक्ती. पुन्हा योगेश्वर शब्द वापरलेला आहे. 2 शब्द सहज सांगतो, योगीश्वर आणि योगेश्वर. योगी लोकांचा ईश्वर तो योगीश्वर शंकर, आणि निरनिराळ्या योगांचा ईश्वर तो योगेश्वर कृष्ण. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा म्हणतो ना, योगांचा ईश्वर आहे तो. आणि योगी लोकांच्याच श्रेष्ठ आहे शंकर. इथे योगेश्वर म्हणलेलं आहे. सगळे योग आहे, त्या योगांचे हे स्वामी आहेत. कोण, गजानन महाराज. म्हणून तुंबा आणून ठेवेला
योगेश्वराचे 3दा योगेश्वर शब्द आलेला आहे लागोपाठ. योगेश्वराचे सान्निध्याला त्याचा समर्थ स्वीकार केला, झुणका भाकर सेविल्यावर. हे सेवन करणे म्हणजे सेवा करणे आणि सेवन करणे म्हणजे खाणे, हे दोन्ही अर्थ आहेत. ते खाल्ला, पाणी वगैरे प्यायलं. आता बंकटलालला जरा बरं वाटलं. आता त्यांना धरून ठेवूया का हे शब्दांनी तरी, आणि आपल्या घरी घेऊन जाऊया का. ती तिसरी भेट आहे. ही दुसरी भेट बघा. बंकटलालास ही सुपारी मागते झाले साक्षात्कारी. जो साक्षात्कारी आहे तो सुपारी मागतो. यातला कॉन्ट्रास्ट लक्षात आला आहे का तुमच्या? त्यांना काही अवघड नाही आहे हो, पण ही सामान्य माणसं आहेत आणि या सामान्य माणसातून मला असामान्य असं काहीतरी कार्य करायचं आहे, दिव्य कार्य करायचं आहे, म्हणून सुपारी मागायला लागेल. आणि सुपारी जनरली असते सगळ्यांच्याकडे. काढ सुपारी खिशातून, जसे माळिनीच्या सदनातून आन चून भाकरी, तशी खिशातून काढ सुपारी. काय कमांड आहे हो. विचार करा ना, जितकं मी चकित होईन ना तितकं मी शरण जाईन गजानन महाराजांना. काय सामान्य माणूस आहे का तो? विचार करा. त्याच्यानंतर काढ सुपारी फोडून देई मज कारण, ते ऐकता समाधान बंकटलाल असं झाले. बघ, कुठल्याही गुरुनी काही सेवा करायला सांगितली की आपल्याला बरं वाटतं, त्याला आनंद झाला. सुपारी फोडून देताना नंतर सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावर. त्याची बुद्धी आहे ना, दक्षिणा द्यायची ना, नुसता विडा कशा, विड्याबरोबर दक्षिणा द्यायला पाहिजे. त्यांनी 2 पैसे ठेवले आणि त्यांनी सांगितलेले आहेत की खडकू, दुदंडी, व्याघ्रांबरी ही मुसलमानी राज्यातली नाणी आहेत. पण लक्षात ठेवा, व्याघ्रांबर संस्कृत शब्द आहे. हा दुदंडी हा शब्द आहे ना, दंड म्हणजे 2 रेघा. 2 रेघा जसे पैसा वगैरे असतो ना, तर खडकू, दुदंडी, व्याघ्रांबरी हे ठेवले. तांब्याची होती ती नाणी, तांब्याची कॉपरची, ती ठेवली तिकडे. हे नाणे तुमचे व्यवहारी, मला काही त्याची किंमत आहे. हे नाणे तुमचे व्यवहारी, मला न त्याची जरुरी. भावभक्ती नाण्यावरी, ही करन्सी. मगाची जे सांगितलं ना, नाम हे भावभक्तीचं सगळ्यात सुंदर साधन आहे. ते चलन आहे. या सगळ्या राज्यातलं, संतांच्या राज्यातलं पाऊंड, डॉलर त्यांना काही लागत नाही. त्यांना डॉलरही सारखा, त्यांना पाऊंडही सारखा, आणि त्यांना रुपयाही सारखा. आपण मागे गोष्ट बघितली होती ना, एक साधू बसलेला आहे डोळे मिटून शांतपणे. त्याच्यासमोर त्याचा बेगिंग बोल म्हणतात ना, तो वाडगा आहे. आणि एकाला कुणाला तरी वाटतं साधू शांत बसलेला आहे म्हणून तो एक कॉईन काढतो त्या वाडग्यात घालतो. वाड्यात गोल्ड कॉईन आहे, त्यावेळेला सगळी सुवर्ण मुद्राच होत्या तिथे. आवाज झाल्यानंतर तो डोळे उघडतो. बघितल्यानंतर ह्यानीच टाकलेलं त्याला परत बोलवतो, हे तुझं नाणं परत घे, कारण आम्हाला नाणी लागत नाही. मला आणूनच द्यायचं असेल तर पाणी दे, किंवा आणूनच द्यायचं असेल तर मला फळं मूळ ते आम्ही प्राशन करतो. आणि पाणी आणि आशन, आशन म्हणजे अन्न खाणं, आम्ही त्याचं करतो. फलमूल आशन, जय जय राम आपण म्हणतो ना, तर ते फळमूळ घेऊन जा. तो म्हणतो मी दिलंय ना, मी घेणार नाही. त्यावेळेला हा विचार करतो, ठीक आहे ना, हा घेणार नाही कारण त्यांनी दान दिलेलं आहे, आपल्याला याचा उपयोग नाही आहे. मग आपण काय करूया, ज्याला जास्तीत जास्त गरज आहे त्याला हे देऊन टाकूया. इतक्यात एक मिरवणूक येते. सैनिकाला विचारतो तो साधू, अरे कसली मिरवणूक आहे? आमच्या राजेसाहेबांनी हा देश जिंकलेला आहे, आता दुसरा देश जिंकायला निघालेला आहे. असे किती देश जिंकणार आहेत रे? माहीत नाही. किती संपत्ती मिळाल्यानंतर राजाचं समाधान होणार आहे? माहीत नाही. तो सैनिक म्हणतो, ह्यालाच खरी पैशाची गरज आहे. म्हणून राजा येतो समोर हत्तीवर बसलेला, त्याला ते सोन्याचं नाणं फेकून मारतो. ते राजाला इथे लागतं, रक्त येतं, तिलमिला उठा म्हणतात ना. राजा एकदम चिडला आणि सैनिकांनी त्याला पकडलं. त्यावेळेला तो म्हणला, राजा तुला मारण्याची माझी इच्छा नव्हती, पण तुला जास्त गरज आहे म्हणून हे नाणं मी तुझ्यावर टाकलं, ते तुला लागलं, लागल्याबद्दल क्षमा कर, पण तुला ह्याचीच गरज आहे ना. किती जिंकणार आहेस प्रदेश, किती मिळवणार आहेस सोनं, त्यासाठी किती जणांना लुटणार आहेस आणि किती जणांना मारणार आहेस. दुसऱ्याच्या हिंसेवर, मांसावर आणि रक्तावर सिंहासन स्थापन करून सत्ता करणार आहेस. माझ्याकडे एवढंच सोन्याचं आहे, मी ते तुला दिलं. राजा हत्तीवरून खाली उतरतो, नमस्कार करतो आणि म्हणतो, इथून पुढे राज्य जिंकणार नाही, मी परत जातो. तसे तुमच्या या नाण्यावरी नाही, भावभक्ती नाण्यावरी एवढंच मला पाहिजे. म्हणजे भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. ते तुझ्याजवळ होते बंकटलाला, म्हणून भेटलो पुन्हा तू. ते इतरांना मी भेटलो नाही, पुन्हा तुला मी भेटलो, कारण तुझ्याकडे भावभक्तीचं नाणं आहे. गेल्या 4 दिवसात तुझी जी अवस्था होती, हुरहुर लागली होती, विरह तुला जाणवत होता, मला कळत होतं की रे, म्हणून मी तुला पुन्हा भेटलो. मी काय कीर्तन ऐकायला आलो आहे, तू इकडे कीर्तनाला येणार, तू माझा सगळीकडे शोध घेणार, म्हणून मी आलेलो आहे. याचा विचार चित्तात आहे. हे मग अशी तुम्हाला सांगतो, हे साधी गोष्ट आहे का? याचा विचार चित्तात आहे.
करी म्हणजे कळेल. मी का आलो तुला पुन्हा भेटायला त्याचा विचार कर. आता गोविंदबुवाचे सुरू झालं कीर्तन. आता पुढची गोष्ट, गोविंदबुवांचं कीर्तन सुरू झालं. कीर्तन आरंभीचं निरूपण. निरूपणाशी भागवताचा घेतला होता एक साचा श्लोक 11 स्कंधाचा हंस गीता. अनेक गीता आहेत, त्याच्यातले एक हंस गीता आहे. हंस म्हणजे कोण? नारायण, आदी नारायण, ज्याच्यापासून विष्णू निर्माण झाला. त्यांनी हंसाचं रूप घेतलं. हंस, परमहंस या अवस्था आहेत. हे गजानन महाराज परमहंस होते. तर लक्षात घ्या. आणि त्यांनी सनकांना उपदेश केलेला आहे, त्याला हंस गीता म्हणतात. सनक सनातन आपण तो ना ज्ञानी आहेत, त्या ज्ञानाचा उपदेश आहे. तो श्लोक मी फक्त वाचतो. भागवताची भाषा संस्कृत जरा अवघड आहे, पण एक लक्षात घ्या. तो जो श्लोक आहे की मनसा वचसा दृष्ट्या, हे तरी आपल्याला कळतं ना. मनानं, बोलण्यानं, म्हणजे काया वाचा मने, हे काया वाचा मने मनसा वचसा दृष्ट्या गृह्यते अन्यै अपि इंद्रियै. आणि दुसऱ्या कोणत्याही इंद्रियातून मला तू आत घेतोस ना, तू काही अन्न आत घे, अन्न म्हणजे मी आहे. पाणी पी, पाणी म्हणजे मी आहे. दृश्य डोळ्यातून आत घे, ते दृश्य म्हणजे मी आहे. कानातून स्वर शब्द आत घे, ते स्वर शब्द म्हणजे मी आहे. नाकातून वास घे किंवा दुर्गंध घे, तो दुर्गंध किंवा सुगंध मी आहे. म्हणजे मनातून, वाणीतून, कृतीतून आणि इंद्रियातून जो जे जे अनुभव घेशील तो मी आहे. आणि त्यामुळे मी सगळीकडे व्यापून आहे. दुसरी ओळ काय आहे त्याची? ही ओळ कोणी म्हणली? गोविंदबुवांनी. आणि लगेच दुसरी ओळ गजानन महाराजांनी म्हणली, ते लक्षात ठेव. अहमेव, अहम एव, मीच सगळीकडे भरून न मत्तो अन्यादिती बुद्ध्यत्व. मी सगळीकडे आहे हे समजून घे. आत आहे, बाहेर आहे, वर आहे, खाली आहे, इकडे आहे, तिकडे आहे, पुढे आहे, मागे आहे. आपण फक्त गाण्याची सोय म्हणून पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, तो उजवीकडे नाही आहे, मंगेश वरती नाही आहे, मंगेश खालती नाही आहे, अरे सगळीकडे आहे. आता म्हणून हा दुसरी ओळ म्हणल्यानंतर गोविंदबुवा चमकून बघतात. हा अंगावर वस्त्र नसलेला त्या लिंबाच्या झाडाखाली मंदिराच्या बाहेर बसलेला आहे. आता मंदिराच्या बाहेर म्हणजे काय? त्यांच्या दृष्टीनं विश्व हे मंदिर आहे, विश्व हे घर आहे. बाहेर असणार कसे? गोविंदबुवा जात, त्यांना घेऊन या, हा अधिकारी माणूस आहे, त्याला आत बोलवून आणा. धावले कोण? आमचे बंकटलाल आणि पितांबर. कारण त्यांना सांगितले जाऊन आता कीर्तन ऐका, त्यामुळे आलेले आहेत. लोक बाकीचे नारी नर धावून गेले, हे यायला तयार नाही. शेवटी गोविंदबुवा गेले, नमस्कार केला, शरण आले आणि म्हणाले आत येऊन बसा. त्यावेळेला ते म्हणतात की आत्ता तू श्लोक कुठला म्हणलास की आत बाहेर सगळीकडे तोच एक परमेश्वर आहे, मग त्याचं दर्शन घ्या, मला आत कशाला बोलवतोस? अरे जे सांगतोस त्याप्रमाणे वाग, पोटभऱ्या कीर्तनकार होऊ नकोस. कीर्तनकार हा माझा व्यवसाय एकत्र नाही. माझा कीर्तन हा एका अर्थाने वाण आहे, व्रत आहे. तो छंद सुद्धा नाही आहे, व्रत, वाण, एक प्रकारचं ब्रीद आहे, एक प्रकारची शपथ, प्रतिज्ञा केलेली आहे. जाईन तिथे कीर्तन करेन, लोक देतील ते घेईन. तुम्हाला एक अनुभव सांगतो. अत्यंत चांगलं रंगवून कीर्तन सांगितलं होतं आणि कीर्तनाला श्लोक घेतला होता, तुकारामांचा अभंग घेतला होता. सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, इतका रंगवून सांगितला. आणि गोव्यात आपण शेवटी ओवाळणीचं ताट फिरवत नाही. गोव्यात बिदागी ठरली की नंतर ओवाळणी फिरवून, ते म्हणाले आरती फिरवा ना सगळीकडे. आणि नवीन होतं लोकांना. आणि त्याच्यात कुणीतरी पहिल्यांदा नाणं टाकलं, तो बाहेरून आलेला होता महाराष्ट्रातून वगैरे, त्यांना माहीत आहे ओवाळणीला कॉईन टाकायचं. मग कॉईन टाकते, ते लोक श्रोते खूप जमले होते, सुंदर कीर्तन झालं. आणि शेवटी म्हणाले की अरे अजूनपर्यंत आवाजच येतोय, सायलेन्सर असलेलं काहीतरी टाका. हा त्या कीर्तनकारांचा विनोद होता, म्हणजे नोटा टाका. हे आम्हाला पहिल्यांदाच कळलं, सायलेन्सर असलेला पैसा, नाण्यांचा आवाज येतोय. आणि शेवटी हा ज्यांनी रंगवून सांगितलं सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. शेवटी काय म्हणतो? बघूया तुम्ही नाणी टाकून दमता का मी घेऊन दमतो. अरे बापरे, ह्या पोटभऱ्या कीर्तनकार आहे. पोटभऱ्या सांगायचं काय? सोने नाणे मातीसारखं आहे. आणि मागायचं काय? नाणी टाका. अरे सायलेन्सर असलेला पैसा टाका, नोटा टाका तिथे. ते सांगतोय असं तू होऊ नकोस. गोविंदबुवांना सांगतात असं तू होऊ नकोस. तू इतक्यात प्रतिपादले की अवघे ईश्वरे व्यापले, आत बाहेर काही न उरले. मग हा ऐसा हट्ट का? मी आत आलो पाहिजे, हा हट्ट का? जा कीर्तन सुरू कर. भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी, कथे करायची रीत ऐसी बरवी नव्हे गोविंदा. हे गोविंदा, आज गोविंद द्वादशी आहे.
आज तिरुपतीला मोठा उत्सव असतो आणि गोविंद म्हणजे जिथे जिथे कृष्णाची क्षेत्र आहेत, कृष्णाची मंदिर आहेत ना, तिथे तिथे हे सगळं आहे. म्हणून लक्षात ठेवा, भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी, कथे करायची रीत ऐसी, बरवी नव्हे गोविंदा पोट भऱ्या कथे करी, तू न भावे भूमीवरी, जा कीर्तन समाप्त करी. मी येथून ऐकतो, मी बाहेर बसून ऐकतो ना, तिथेही तोच परमेश्वर आहे, तोच शारंगधर आहे. तू सांग, मी ऐकतो. शेवटी गोविंदबुवा आत आले आणि जे म्हणाले तिथे आपण आत्ता थांबणार आहोत. गोविंदबुवा म्हणाले, अरे हा पंढरपूरचा पांडुरंग आहे, हे शेगाव उरलेलं नाही आहे, ते पंढरपूर झालेलं आहे. त्यांनी शब्द का, अमोल रत्न आहे, त्याला गमवू नका. हे आलेलं आहे ना, ते अमोल रत्न आहे. आणि रत्न म्हणजे चांगली व्यक्ती, त्याला रत्न म्हणतात. भारतरत्न आपण म्हणतो ज्युएल ऑफ अ पर्सन, हे रत्न आहेत. अष्टरत्न दरबार म्हणजे ती काय माणिक, मोती, हिरा, पाचू अशी रत्न नाही आहेत काही. नररत्न आपण म्हणतो ते, हे रत्न आलेलं आहे, हे अमोल रत्न आहे. हे शेगावकरांनो, त्याला गमवू नका. दुसरं काय सांगितलेलं आहे, हा साक्षात पांडुरंग आहे आणि शेगाव तुमचं पंढरपूर झालेलं आहे. सुरुवात पांडुरंगाची केलेली आहे. आपण बघितलं सुरुवातीच्या अध्यायाला वर्णनच त्यांनी पांडुरंगाची केलेली असतो, ती शेवटी पांडुरंगाने या प्रसंगाचा सांगतात काय, पांडुरंग वेदवाक्यापरी त्यांची आज्ञा पाळा. वेदवाक्य म्हणजे काय ज्ञान. तुम्हाला सांगतो, हे गजाननाचं दर्शन आपल्याला होत नाही वाचताना, पारायण वाचताना. आपल्याला वाटतं गजानन महाराज चमत्कार करणार आहे, आपल्याला वाटतं गजानन महाराज कुठेही असले तरी, अरे गजानन महाराज ज्ञानी आहेत. त्यांचं एक पुस्तक सांगितलं ना, ते एक वचन बोलतात. वचन म्हणजे वाक्य, वचन म्हणजे शब्द. आणि गजानन महाराजांची डॅश वचन आहे म्हणून पुस्तक आहे. प्रवचन आहे म्हणजे त्यांनी वचन सांगितले, ते म्हणजे प्रकट वचन आहे. गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा केला ना, आता त्यांच्या तोंडातून बाहेर पडलेलं प्रत्येक वचन प्रवचन आहे. म्हणजे प्रकट, म्हणजे प्रगत, आपल्याला पुढे नेणारं. म्हणजे प्रकाशित, आपल्याला जीवनात ज्ञानाचा प्रकाश देणार. म्हणजे प्रसन्न, असं वचन आहे ते. आणि म्हणून वेद आज्ञा आहे त्यांचं प्रत्येक, त्याचं पालन करा. आणि शेवटी सांगतात, हे शेगाव न राहिले, पंढरपूर खचित झाले, चालते बोलते येथ आले, साक्षात हे पांडुरंग. हे साक्षात पांडुरंग आलेले, त्यांना गमावू नका. आणि तेही तिथे रमलेले आहेत. उद्याचा जो विषय आहे ते तिसरं दर्शन. आता हे गेले ना परत निघून, आणि मग भंकटलाल त्यांना घरीच घेऊन येतो. तो मगाचा जो संवाद आहे तो तिथे झालेला आहे. भंकटलाल पुन्हा अस्वस्थ आहे. वडील विचारतात की का तू अस्वस्थ आहेस. आणि मग तो सांगतो, शेजारचा सांगतो, अरे हा मोठा माणूस आहे, योगी आहे, आणि योग्यांच्या अशाच कृती असतात, तेव्हा तू त्याला घेतलं तर मलाही दर्शन आलं नाही. आणि मग ते त्यांच्या घरी जातात आणि मग त्यांचं घराचं राऊळ बनतं. आणि पुढे फार सुंदर वर्णन आहे. तो प्रसंग आपण उद्या पाहणार आहोत. आहेत त्या ठिकाणी जरा ताट बसून डोळे मिटूया, शांत. गजानन महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. ही मूर्ती तर फारच छान आहे. गजानन महाराजांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे चैतन्य हास्य आहे. लक्षात ठेवा, ती पाषाणाची मूर्ती नाही आहे, साक्षात योगेश्वर आहे. आणि ते बघितल्यानंतर शांतपणे गजानन महाराजांची मूर्ती आणून सदा सर्वदा श्लोक म्हणूया आणि शांतिपाठ म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास घेऊया, डोळे मिटलेलेच ठेवूया, शांत. सावकाश डोळे उघडून आपल्याला जिथून गजानन महाराज दिसतात प्रकट किंवा मानस, त्यांचं दर्शन घेऊया.
इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. गजानन महाराज महाराज महाराज.